तर नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवणकर, ट्रॅव्हल विथ योगेश चेनवणकर व मुंबई गणपती प्रस्तुत गप्पाच्या 6व्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करत आहोत. तर आपले टायटल स्पॉन्सर पीएनसी कलाकृती. तर आज आपण गणपती भक्त, भले महागणपतींचा हा विषय असेल तरी पण मी स्पेसिफिक गणपती भक्त बोलतो, कारण आपण आहे ना आज गिरणगावाबद्दल बोलणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत गप्पा मारण्यासाठी अमन दळवी. अमन दळवी, नमस्कार. नमस्कार, नमस्कार. तर आपण गिरणगावचा विषय काढला. असं असतं माहिती आहे, गिरणगावातलं आपलं कसं आहे माहिती आहे तुम्हाला, बोल ऐकणारे बोलणारे भरपूर आहे, बट ऑन कॅमेरा कोणी तेवढं बोलत नाही. आता माझा एक मित्र पण आहे, अभिषेक डोंगरे म्हणून, हं, चिंचपोकी मधला. हं, तोही इतका, आम्ही 6 ते 8 तास आम्ही गणपतीचे विषय बोलतो, हं. बट ऑन कॅमेरा काही हे नाही करत आपण. हे असं गिरणगावामध्ये काय अडलंय काय माहिती. तर या आपण गप्पा सुरू करूया आपल्या. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला सांगा ना, गिरणगावाने ना खूप हे बघितले गणेशोत्सव. अगदी आत्ता ज्या लेवलला आहे ना, तो एकेकाळी तो तेवढा लेवलला नव्हता. म्हणजे अगदी हा गिरणी कामगारांचा हा गणेशोत्सव होता. मग भले त्यावेळेला ना गिरणी कामगारांचा संपही झालेला. तर तुम्हाला काही अशी स्टोरीज किंवा तुम्हाला काही आठवणी किंवा घरच्यांनी असे काही सांगितलेले आहेत का स्टोरीज, की तो गणेशोत्सव कसा होता गिरणगावातला? गिरणगाव हे गणेशोत्सवाचं माहेरघर. म्हणजे गिरणगाव म्हणा किंवा गिरगाव म्हणा, इथे गणेशोत्सव रुजला, सजला, फुलला. तर आपले जे तुमचा जो प्रश्न आहे की गिरणगावाचा आधीचा उत्सव कसा होता, तर गिरणगावाचा उत्सव आपण आहे ना तसं पाहायला गेलं तर 2 पार्टमध्ये करू शकतो, की 2000 पूर्वीचा उत्सव आणि 2000 नंतरचा उत्सव. तर 2000 पूर्वीचा उत्सव म्हणायला लागलंच तर सर्वात आठवतो की आपल्याला गिरणगावचा संप. 18 जानेवारी 1982 साली तो संप झाला होता. त्याच्यामध्ये 60हून अधिक मिल्स या सहभागी झाल्या होत्या आणि जवळजवळ एक साधारणतः 2.5 लाख कर्मचारी, मिल कामगार त्या संपामध्ये सहभागी झाले होते. आणि आपसूक त्याचा परिणाम हा गिरण गावातील गणेशोत्सवावर फार मोठा झाला. कारण की जो मिल कामगार होता त्यांच्याकडून ज्या वर्गण्या यायच्या त्याच्यातूनच हा उत्सव साजरा व्हायचा. पण मिलच बंद झाल्या संपावरच, तर मग उत्सव होणार कसे? तर त्यावेळेचे म्हणजे मी महागणपती आपल्या काळाचोकी उत्सव मंडळाबद्दल बोलतोय आधी. तर त्यावेळेचे जे पदाधिकारी होते ते मिल सोडून इतरत्र कामावर होते. त्या लोकांनी अधिक फंड म्हणा किंवा डोनेशन्स देऊन त्या काही वर्षांचे उत्सव साजरे केले होते. किंवा जे लोकल सोनार असतात, आपले ज्वेलर्स असतात, आणि त्यांचं देखील एक भावनिक संबंध या उत्सवांशी झालेलं असतं. तर त्यांनी देखील काही एक आगाऊ रक्कम देऊन ते उत्सव झाले होते. म्हणजे फार बिकट अवस्था होती त्यावेळी त्या गिरणी कामगारांची. कारण की माझे आजोबा कैलासवासी पांडुरंग दळवी हे देखील महागणपती मंडळात संस्थापक म्हणून कार्यरत होते. तर ते मफतलाल मिलमध्ये होते आणि माझा जन्म हा संपाच्या आधीचा, जस्ट 4-5 वर्ष आधीचा. पण तरी देखील त्याची झळ या कुटुंबाला लागली होती. माझे काका शशिकांत दळवी ते देखील मफतलाल मिलमध्ये होते. त्यामुळे हा उत्सवावर कुठेतरी संकट होते. पण तेही संकट हळूहळू श्री गणरायाच्या कृपेने दूर झालं. आणि त्यानंतर म्हणता येईल की मी म्हटलंच त्याप्रमाणे की 2000 पूर्वीचा आणि 2000 नंतरचा. आणि त्यावेळी मुख्य हा आपला म्हणजे मिळकतीचा मार्ग होता हा फक्त वर्गणीवर होता. आणि जसं जसं काळ बदलला, जसं जसं हा मिलेनियम इयर यायला लागला, तसं तसं आपला जास्तीत जास्त हा उत्सवातील जो भाग आहे ना, तो ॲडव्हर्टाईज अथवा अर्थातच जाहिरातींवर येऊन टेपला. आणि जाहिराती तसं पाहायला गेलं तर सर्वात प्रथम जो माणिकचंद ब्रँड होता, गुटख्याचा ब्रँड होता, त्यांनी ही जाहिरातीचं इथे आमूलाग्र क्रांती घडवली या उत्सवांमध्ये. मला वाटतं श्री गणेश गल्लीमध्ये राहणारे नितीनजी म्हणून होते. त्यांनी ती माणिकचंदच्या ॲडव्हर्टाईज सर्व आलेल्या, आणि त्यावेळी गुटख्यांच्या ॲडवर गव्हर्नमेंटच्या कोणत्याही प्रकारची बंधनं नव्हती. पण त्यावेळी ते पैसे आले. त्यानंतर कोलगेट ब्रँड आला, त्यानंतर अल्ट्राट्रेक ब्रँड आला. नाहीतर तत्पूर्वी एक सिनेमा जे आपले लागायचे त्यांच्या ॲडव्हर्टाईज असायच्या. आणि त्यांचं एक साधारणतः समीकरण कसं असायचं योगेश, तो जर सिनेमा चालला, जर तो सिनेमा हिट गेला तर त्याचे बऱ्यापैकी पैसे यायचे. आणि जर सिनेमा नाही चालला तर आपल्याला त्या ॲडव्हर्टाईजचे पैसे तरी कसे मिळणार, असं सर्व समीकरण होतं. पण ही ॲडव्हर्टाईजची जी सुरळीत रांग सुरू झाली, त्यानंतर मंडळांकडे पैसे यायला लागले आणि त्यानंतर हा उत्सव बहरायला आला. म्हणजे त्याप्रमाणे मग हळूहळू उत्सवावर खर्च व्हायला लागला, त्याप्रमाणे सजावटी यायला लागल्या, त्याप्रमाणे नवीन नवीन टेक्नॉलॉजी यायला लागल्या.
तर हा साधारणतः असा फरक म्हणता येईल की गिरणगावच्या उत्सवाचा म्हणजे 2000 पूर्वीचा आणि 2000 नंतरचा हा थोडक्यात संक्षिप्तपणे आपण यावर असं बोलू शकतो. आता कसं माहिती आता आपला हा पट्टा स्पेसिफिक हा म्हणजे की लालबाग, परळ, चिंचपोकळी, काळ्या चौकी हा पट्टा बोलला ना, आता सगळ्यात पहिलं तर एक नाव जे डोळ्यासमोर येतं हा गिरण गावातला उत्सव तो म्हणजे 22 फूट गणेश गल्ली मुंबईचा राजा. एक इतिहास त्या लोकांनी घडवलेलं. तुमचे काही त्या मंडळाकडून काही आठवणी आहेत का? मंडळाकडून आठवणी बऱ्याच आहेत, कारण की गिरणगावाचा उत्सवाचा श्री गणेशाच मुंबईच्या राजातून गणेश गल्लीतून झाला असं मी समजतो. 1977चं वर्ष असावं असं मला वाटतं. सुवर्ण महोत्सवी वर्ष त्यांचं. वेलिंग सरांची ती मूर्ती होती कमळात बसलेली, जी पहिली मोठी मूर्ती, उंच मूर्ती होती ती, आणि ती खूप गाजली, प्रचंड गाजली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या गिरणगावात गर्दी यायला लागली. म्हणजे ते पाहायला यायला लागल्यामुळे आजूबाजूचे इतर सर्व गणपती आहेत गणेश भक्त पाहायला यायला लागले. त्यांना कळायला लागलं की हा गिरणगावचा उत्सव इतर उत्सवांच्या पेक्षाही थोडासा वेगळा आहे. आणि तसंच करत करत त्यांनी हळूहळू मूर्तीची परंपरा राखली. वेलिंग सर होते, नंतर बागवे बंधू, त्यानंतर तोंडवळकर, असे अनेक मूर्तिकार त्यांनी बदलले. पण त्यांनी मूर्तीची म्हणजे भव्यतेची परंपरा आहे ती आज तागायत, मला वाटतं यावर्षी 98 वर्ष आहे, ते आज तागायत म्हणजे जागवून ठेवले त्यांनी आणि जागत ठेवलेली आहे. पण त्याच सोबतच त्यांनी जो सजावटीचा जो प्रकार आणलेला आहे, म्हणजे जो बाहेर खुलं मैदान आहे त्यांचं, आणि त्यामध्ये त्यांनी जे म्हणजे आपले जे प्रेक्षणीय स्थळ नाही म्हणता येणार, आपले जे म्हणजे देवदेवतांचे जे ठिकाण आहेत, म्हणजे केदारनाथ म्हणा किंवा श्रीशैल्यम म्हणा किंवा साऊथचे काही मंदिर आहेत किंवा आपली ज्योतिर्लिंग म्हणा, ज्या ठिकाणी सामान्य गणेश भक्त किंवा हा सामान्य गिरणी कामगार पाहायला जाऊ शकत नाही, असे त्यांनी सजावट हुबेहूब तिथे म्हणजे उभारल्यात आणि अजूनही उभारतायत. ती एक खरोखर एक आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे की म्हणजे लांब जाऊन त्यांना शक्य होत नाही, ते इकडे येत आहेत. 10 दिवसात ते उत्सवात गणेशाचंही दर्शन घेतात आणि सोबत त्यांच्यासोबतची ती सजावटी. कुठली अशी ती मूर्ती आठवते का पहिली की तुम्ही लहानपणी कुठली अशी बघितलेली? गणेश गल्लीची म्हटलं, हा समईवरील जी मूर्ती होती ना, अंगठ्यावरील, ती मी पाहिलेली मूर्ती होती आणि ती अजूनही अशी माझ्या डोळ्यासमोर हे आहे, म्हणजे दिसते मला ती मूर्ती. ती फार लहान होतो मी, पण ती भव्यता आणि तो बॅलन्सिंग मूर्तीचा, म्हणजे त्यावेळी तसं काही आपल्याला कळत नव्हतं त्या वयातही, पण ती एक कलात्मक मूर्ती होती, ती अशी फटकन आठवते. आता दुसरं एक मंडळ पण बोललो ना आपण, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हा बघितलाच असणार, तो म्हणजे मार्केटचा राजा, लालबागचा राजा होता ना, त्याचे काही किस्से सांगा ना की तुम्हाला तो गणपती तुम्ही जो मार्केटचा राजा तुम्ही बघितलेला ना तो. 1980च्या दशकातली ही योगेश गोष्ट असावी. त्यावेळी मार्केट म्हणजे आमचं मार्केटच लालबाग मार्केट, म्हणजे आपला बाजारहाट करण्याचं ठिकाणच हे. त्यावेळी एक आपलं ठराविक असं वाणी असायचे, म्हणजे मॉल्स वगैरे ही संस्कृती तेव्हा नव्हती, वाणी असायचे. त्यांना एक साधारणतः मिलचा पगार झाला किंवा माझे वडील कैलासवासी चंद्रकांत दळवी हे बेस्ट उपक्रमात होते कार्यरत, तर तो पगार झाला एक साधारणतः 30 तारीख 10 तारीख मला वाटतं ठरलेली होती त्यावेळी. तो पगार झाल्यानंतर एक महिनाभराचं राशन आपण त्या मार्केटच्या त्या म्हणजे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून भरायचो. तर त्यावेळी तिथे जाणं येणं व्हायचं. तसेच आईसोबत दर रविवारी मच्छीसाठी बाजारात जायचो. त्यावेळी जो गणपतीचा म्हणजे जो आत्ताचा सीझन आहे, जून जुलैचा सीझन आहे, त्यावेळी मंडप पडलेला असायचा आणि मंडप पडलेला असतानाचा जो पत्र्याचा त्याला पुढे एक म्हणजे कुंपण असायचं, म्हणजे पुढचा फ्रंट भागाला, आणि त्यातूनही त्या पत्र्यामधून तो लालबागचा राजा त्या फटीतून पाहण्याची जी मजा होती ना, ती काही वेगळीच होती. म्हणजे तो असा मूर्ती घडताना, कारण की महागणपती कधीच या महागणपतीच्या प्रांगणात घडला नाही. महागणपती नेहमी कार्यशाळेतच घडला, मग नंतर कोणीही घडवतो, पण जागेवर कधीच घडला नाही. तो पुढे मागे माहिती नाही मला, पण अजूनपर्यंत तरी घडलेलं नाही. पण ती एक अप्रूप होतं ते की मूर्ती बनते कशी आणि तो लालबागचा राजा तो घडतो कसा. म्हणजे ह्या रविवारी गेला तर मूर्ती थोडी झाली आहे, अजून झाली आहे, कलर झाली आहे. म्हणजे आत्तासारखं तिथे सीसीटीव्ही म्हणा किंवा सिक्युरिटी म्हणा वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या. एक साधारणतः पत्र्यांमधून आपण तो एक दर्शनाचा भाव घ्यायचोच असं. आणि माझ्या मते हळूहळू मंडळ नावारूपायला येत गेलं. भक्तांना लालबागचा नवसाचा राजा म्हणून प्रचलित होऊ लागला. ही साधारणतः 2004-05 ची गोष्ट असावी, कारण की मला चांगलं आठवतं 2005 साली माझं लग्न झालं आणि त्यावेळी
लालबाग राजाच्या दर्शनासाठी मी सहपरिवार सकाळी म्हणजे ज्यावेळी सोहळं नेसवतात एक साधारणतः 5:30 म्हणजे आपल्या इकडचं सगळं गर्दी संपल्यानंतर मी सकाळी पहाटे फ्रेश होऊन तिथे दर्शनला गेलो. त्यावेळी अशी फार गर्दी नसायची. जस्ट जाऊन आपण दर्शन घेऊन एक अर्धा तासात यायचं. पण त्यानंतर हा लालबागचा राजा नवसाचा राजा म्हणून प्रचलित झाला, कारण की लोकांना प्रत्यय आले, श्रद्धा वाढली लोकांची आणि लोकांची गर्दीही वाढली. मला आठवत आहे की तुमची जी मुखदर्शनाची रांग आहे ना, ती जे हॉस्पिटल पर्यंत गेलेली मी पाहिलेली आहे. तशीच तुमची जी चरण स्पर्शाची रांग आहे ना, ती 24 तास लोक राहिलेली आहेत, मी पाहिलेली आहे. तरी देखील त्यांनी त्याची तमाना बाळगता ती लालबाग राजाची म्हणजे ती किमया आहे लालबाग राजाची किंवा त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं यश आहे. या सर्व यशामध्ये मला खरोखर सुधीर भाऊंची सिंहाचा वाटा वाटतो की लालबाग राजाला जे प्रस्थापित केलं ना, त्यात सुधीर भाऊंची मेहनत, इतरही सर्व पदाधिकारी आहेत, मी नाही म्हणत नाही, पण प्रामुख्याने मला सुधीर भाऊंचा या ठिकाणी उल्लेख करावासाच वाटतो. आणि मॅनेजमेंट आहे त्यांची म्हणजे पोलीस प्रशासन आहे किंवा सरकार दरबारी आहेत आणि त्या सर्व व्यवस्थेमुळे ती गर्दी आता म्हणजे जो वेळ काळ वाढत होता तो त्यांनी कमी केला आणि जास्तीत जास्त भाविकांना त्याचं दर्शन कसं होईल. थोड्या मोठ्या इथल्या छोट्या मोठ्या घटना होतातच, पण त्या बाजूला सारून लालबाग राजाचा उत्सव म्हणजे लालबाग राजा आपला अभिमान आहे, लालबाग राजा आपला स्वाभिमान आहे. कारण की आपण ओळखच मुळी आपली लालबाग राजामुळे होते. आपण कुठे राहतो, महागणपतीच्या स्थानाजवळ राहतो, तरी देखील लालबाग म्हटलं की लोकांच्या समोर लालबाग राजा की इधर, लालबाग राजाच्या इथे का असं म्हटलं जातं. मग दाखवणार का, असाही पुढचा प्रश्न असतो. त्यामुळे लालबाग राजा हे खरंच हॅट्स ऑफ. मग दाखवणार का? तर आता मी कसं होतंय माहिती, आता मी ना दोन नावं सांगताय त्या एकाच म्हणजे आता जसं गणेश गल्ली मुंबईचा राजा बोललो, मार्केटचा राजा लालबागचा राजा बोललो. म्हणजे कसं होतं माहितीये, काही प्रश्न मी आजींकडून घेतले की तुझ्या सांग ना लहानपणी कसं होतं, काय होतं. आणि त्यांच्यामध्ये हे सगळं नव्हतं, हे अशी नावं. आता पुढचा गणपती तसंच बोलतोय, तुम्हाला नाव कळेलच. मी माझं नाव बोलतो, तुम्ही आत्ताचं नाव बोला. चिंचपोकेच्या पुलाखालचा गणपती. चिंतामणी. त्याची काही आठवणी म्हणजे अगदी तुम्ही तर शेजारी. चिंतामणी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, नाही माहिती मला कल्पना नाही, पण चिंतामणी आणि महागणपती मंडळ हे दोन भाऊ म्हटलं तरी हरकत नाही. चिंतामणी चिंचपोकळे सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना ज्यावेळी झाली 1920 साली, त्यावेळी हा पूर्ण जो विभाग आहे ना, हा दत्ताराम लाड मार्ग म्हणून अजूनही ओळखला जातो. त्यामुळे ती पूर्ण लेन म्हणजे तिथून काळाचोकी पोलीस ठाण्यापर्यंत हा गणपती एकच होता. पण स्वातंत्र्यानंतर 1956 साली की आमचे जे संस्थापकीय सदस्य आहेत आणि विभागातील नागरिकांची एक त्यांच्याकडे मागणी झाली की आपला आता विभागही मोठा आहे, तोही विभाग मोठा आहे, तर आपण आपला स्वतंत्र गणपती या ठिकाणी बसवू. आणि मग 1956 साली महागणपती स्थापना झाली आपल्या महागणपती प्रांगणात. पण चिंचपोकळीची आठवण म्हणालाच तर चिंचपोकळी हे विशेषतः लहानपणी जत्रेसाठी जास्त प्रसिद्ध होतं. कारण की भला मोठा रस्ता, त्या साईडला प्रदर्शनाच्या सगळ्या गोष्टी किंवा पाळणे किंवा ते फेरीवाले किंवा ते फुगेवाले, बलून्सवाले, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि सोबतच चिंचपोकळीची जी पारंपरिक जे त्यांचे सजावट असायची किंवा युनिक मूर्ती असायची, कारण की त्यावेळी आहे ना मूर्त्या ज्या गणेशाच्या बनायच्या ना, त्या एका साच्यातल्या जास्त बनायच्या. योगेश, तुलाही माहिती असेल, साधारणतः एकच काढला की त्याच्याच भरमसाठ बनवायचं, कारण की ते प्रोडक्शन आहे. त्याचं कसं व्हायचं की आर्थिकदृष्ट्या देखील ते मंडळांना परवडायचं. पण चिंतामणी हा गणपती असा असायचा ना की तो दरवर्षी वेगळा असायचा. त्यामुळे त्याला पाहण्यामध्ये आणि आपण अनुभवण्यामध्ये गोष्ट वेगळी. आणि चिंतामणीचं मंडळ आत्ताही जर पाहिलंस, तू पूर्वीचंही पाहिलंस, आत्ताही पाहिलंस, तर त्यांनी एक सामाजिक क्षेत्रामध्ये ना खरोखर खूप भरीव कामगिरी केलेली आहे. खूप म्हणजे आरोग्य सेवा असो, वाचनालय असो किंवा मुलांसाठी काही खूप, म्हणजे आपल्या ह्या गिरणगावचं भूषण मंडळ म्हणता येईल तर चिंतामणीचं मी. आणि शतक महोत्सव त्यांनी साजरा केलेला आणि शतक पार आहे, इकडचं सर्वात जुनं मंडळ. आणि मला असं ते वेगळंच मंडळ वाटत नाही की महागणपती आणि चिंतामणीचं मंडळ एकच आहे. पुढे मागे फक्त 2 गणपती झाले, एवढंच काय ते. आता पुढचं आजीच्या काळातला पत्राचा इथला गणपती म्हणजे आपलाच महागणपती. तर पहिलं तर एक सांग ना, तो पत्राचाळ काय होता विषय? पत्राचाळ म्हणजे जिथे आता हा गणपती बसतो ती चाळी
पत्र्यांच्या चाळी आहेत, अजूनही पत्र्यांच्याच आहेत, फक्त त्याची हाईट थोडी वाढली आहे. त्यामुळे तो अजूनही पत्रा गणपती म्हणून ओळखला जायचा अजूनपर्यंत. आणि अजूनही जुन्या माणसांना तू विचारलंस, आता तू आजी म्हणाली त्याप्रमाणे, तर त्यांना अजूनही ते नाव कोरलेलंच आहे. महागणपती हे एखाद्या वेळी त्यांना माहितीही नसेल. काळाचौकी म्हटलं की पत्राचाळीचा गणपती, आणि पत्राचाळीच्या गणपतीचं म्हटलंच तर माझं आयुष्यच महागणपतीच्या अवतीभोवती आहे. म्हणजे मी अभिमानाने सांगेन की नाव अमन हे माझं जरी नाव असलं तरी माझी ओळख ही महागणपती भक्त म्हणूनच आहे किंवा महागणपती सेवक म्हणून आहे. कारण की माझा जन्मच प्रांगणातला, त्यामुळे महागणपती प्रांगणातच मी घडलो. साधारणतः कळायला लागल्यापासून मंडळाचा बॅच घालून मंडपात मिरवणे, रांग अडवणे, त्यानंतर त्यावेळी चलचित्र असायची, तुला माहितीच आहे. मग त्यावेळी पेटीजवळ मंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे छोटे स्वयंसेवक. मंडळाचा बॅच स्वयंसेवकाचा घालायचा, पेटीजवळ बसायचं, पेटीत पैसे टाका आणि चमत्कार बघा, ही त्यावेळीची एक टॅगलाईन होती, ती हे करायची. आणि मग त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या लहानपणी अनुभवलेली गोष्ट म्हणजे मंडळाचा नाश्ता. म्हणजे जो रात्री मिळायचा, जागरण केल्यानंतर, लाईन अडवल्यानंतर, लोकांना सोडल्यानंतर एक आपल्या स्वयंसेवक प्रमुख पद असायचं. अजूनही आहे आमच्या मंडळात स्वयंसेवक प्रमुख पद असायचं. त्यावेळी स्वयंसेवक प्रमुख पदाला एवढं महत्व आहे ना की सेक्रेटरीपेक्षाही स्वयंसेवक प्रमुखाची कॉलर टाईट, कारण की नाश्ता त्याच्या हातात असं ते समीकरण होतं. पण खूप मस्त ते दिवस होते आणि खूप छान त्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्या बालपणातल्या गोष्टी आता पुन्हा मिळणं शक्य नाही. आणि मंडळाने देखील एक गरुड झेप घेतलेली आहे, गरुड भरारी घेतलेली आहे, ते पुढे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये येईलच. तर आता आहे ना, म्हणजे आपलं मगाशी हे सगळं बोलणं चाललेलं ना, हे जुने आणि नवीन. जुन्यांमध्ये ना एक गोष्ट खूप त्या मंडळांमध्ये इंटरेस्टिंग होती, ती म्हणजे चलचित्र. काळाप्रमाणे गिरणगावातले सगळेच चलचित्र बंद झाले. म्हणजे अगदी तेजुकामध्ये चांगलं चलचित्र होतं, गणेश गल्ली, चिंतामणी, राजा. आता राजाचं तर मी कधी बघितलंच नव्हतं, राजा आणि गणेश गल्ली. तर तेजुकाचं 2008-9 पर्यंत बघितलेलं. चिंतामणीचंही अगदी ते छोटे प्लॉट्स होते 2005 पर्यंत. महागणपतीचे खूप प्लॉट्स बघितले, अभयनगरचे खूप प्लॉट्स बघितलेले. मग हे चलचित्र हळूहळू बंद का झाले इकडचे? योगेश, काळाचुकी उत्सव मंडळ आपल्याला, कारण की काळाचुकीचा महागणपती मंडळाने जो कॅसेट्स आणि शोचा जो कॉन्सेप्ट होता तो सर्वप्रथम आपण आणला. त्याला सामाजिक देखावे म्हणू शकतो आपण. 1988च्या आधी सर्व आपले पौराणिकच देखावे असायचे. आणि 1988-1989 साली ज्यावेळी शिलान्यासाची वेळ आली, म्हणजे श्रीराम मंदिराचा शिलान्यास वगैरे त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, त्यावेळी श्रीराम मंदिर आपण इथे हे केलं होतं. आणि त्यानंतर मंडळाचे आत्ताचे विश्वस्त आहेत रवी चव्हाण म्हणा, माझे विश्वस्त आहेत रवी बने म्हणा, किंवा आता आमचे जे भाई मेस्त्री आहेत, ही सर्व मंडळी आहेत ना, ही त्या वर्षात ज्या काही सामाजिक गोष्टी घडलेल्या असायच्या त्यांच्यावर अभ्यास करायचे आणि त्यातले पॉईंट नोट आउट करायचे. आणि आमच्या बेसचे माजी कर्मचारी आता हयात नाही आहेत, ते कैलासवासी प्रल मयेकर, प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या स्क्रिप्ट्स असायच्या. आणि त्या स्क्रिप्ट्स एवढ्या काय म्हणतात ना, म्हणजे वादविवाद होणारच एवढ्या त्या स्क्रिप्ट्स असायच्या, अशा ज्वलंत स्क्रिप्ट्स असायच्या. आणि मग त्याचे रेकॉर्ड्स व्हायचे, म्हणजे व्हॉइस ओव्हर व्हायचा. माझाही केव्हा केव्हा व्हॉइस असायचा, आमचे अभय शेलार असायचे, नंदलाल रेळे म्हणून आहेत गिरगावात, त्यांच्याकडे त्या रेकॉर्ड्स व्हायच्या. पांडुरंग दाभोळकर आमच्या मंडळाचे पदाधिकारी आहेत, ते त्यावर जास्त मेहनत घ्यायची. आणि त्यावेळी जे सामाजिक देखावे आहेत, म्हणजे मी मुंबईकर म्हणा, हुंडाबळी म्हणा, त्यानंतर नॉस्ट्राडॅम्सची भविष्यवाणी म्हणा, रुपयाचं अवमूल्यन म्हणा, किंवा शिवशाही लोकशाही आहेत, असे अनेक आमचे जे प्लॉट्स आहेत ना, किंवा जे सजावट आहेत ना, ते दरवर्षी खूप गाजलेले. मिल कामगारांच्या याच्यावर कोण म्हणतो देणार नाही, त्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यावेळी आहे ना, स्टेप्समध्ये हे असायच्या, म्हणजे शिवशाही असेल तर शिवशाही मिडल स्टेजला, आणि लोकशाही असेल ती खालच्या स्टेजला, आणि गणपती थर्ड फ्लोअरला, अशी ती मांडणी असायची. कारण की तेवढी जागा आपल्याकडे नाहीये. आणि मग त्याच्यावर ते कॅसेट्स असायचे. आणि सजावट देखील हीच सर्व जी मी नावं घेतलेली आहेत ती मंडळी करायची.
बॅकग्राऊंड बांधण्यापासूनची सर्व आपले कार्यकर्ते करायचे. त्यावेळी आउटसोर्सिंग हा प्रकारच नव्हता. बॅकग्राऊंड बांधण्याचं काम देखील कार्यकर्ते करायचे आणि मग त्यानंतर तो प्लॉट जिवंत व्हायचा. मग आमचे प्रकाश भूतल नावाचे आमचे प्रकाश योजना करायचे, ते त्यात प्रकाश योजना करायचे आणि मग तो संदर्भ आला ना की त्या लाईट्स त्या ठिकाणी ऑन व्हायच्या. एक मॅन्युअली माणूस तिथे बसलेला असायचा संध्याकाळच्या वेळेस तो प्लॉट्स ऑपरेट करायला आणि ते लोकांना भरभरून आवडायचे. त्यावेळी अनेक वेळा आपल्याला महागणपती मंडळाला पारितोषिक देखील मिळालेलं आहे. आता महत्वाचा प्रश्न तुझा की ते बंद का झाले कालांतराने, तर 2006ची गोष्ट होय ती. म्हणजे महागणपतीचा सुवर्ण महोत्सव झाला 2005ला, त्यानंतर 2006ची गोष्ट आहे. त्यावेळी मुशरफ म्हणजे पाकिस्तानचे जनरल परवेज मुशरफ यांच्यावर तो स्क्रिप्ट होती आणि त्यांच्यावर तो प्लॉट होता. मी मंडळाचा खजिनदार होतो, मला चांगलं आठवतात. आणि त्यावेळी ती स्क्रिप्ट एवढी विवादित झाली की भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांवर भाष्य करणारी ती स्क्रिप्ट होती आणि त्याची कुणकुण पोलिसांना लागली आणि पोलिसांनी 2 दिवस आधी येऊन आम्हाला ते देखावा पाहायचा आहे, आम्हाला तो स्क्रिप्ट ऐकायचे अशी त्यांनी घोष केलं. मग त्यावेळी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की साहेब असं असं चाललेलं आहे. मग त्यावेळी दिवाकर रावते देखील त्या ठिकाणी आले आणि पोलिसांच्या समोर त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग पोलिसांनी विनंती केली की कोणतीही जातीय तेढ निर्माण न व्हावं यासाठी तुम्ही कृपया हा प्लॉट बंद करा. आणि मग लगेच नेक्स्ट डेला एका दिवसात काय करणार तयारी, पूर्ण प्लॉटच आपल्याला चेंज करायचा ते शक्य नाहीये. मग साधारणतः असं काही महल वगैरे करून तो विषय तिथे बंद झाला आणि त्यानंतर मोस्ट प्रोबेबली महागणपतीच्या समोरचे देखावे देखील असेच हे विवादामुळे बंद झाले त्या मग वर्षी. त्याच्या पुढे एजीएम मध्ये तो विषय नाही आलेला कधी की परत चालू करा? कसं असतं माहिती आहे ना, की तो जो त्या वर्षी जो मनस्ताप झाला, त्रास झाला, एवढी मेहनत केलेली आपण फुकट गेली, त्यामुळे मग ते पदाधिकाऱ्यांना देखील कुठेतरी ते हर्ट झालं, मनाला लागलं आणि लोकांना वाटत होतं की यातून जातीय तेढ निर्माण होण्याची काही शक्यता नव्हतीच, कारण की भारत पाकिस्तानचा प्रश्न होता तो, हा काय हिंदू मुस्लिमचा प्रश्न नव्हता आणि तो अजूनही तसाच आहे एवढ्या वर्षानंतर. साधारणतः 20 वर्ष झाली त्या गोष्टीला. तर खूप चांगली स्क्रिप्ट होती ती, फक्त त्यातून जातीय तेढ निर्माण न व्हावे आणि मग त्यामुळे सगळेच हर्ट झालो आणि त्यानंतर मंडळानेच असा निर्णय घेतला की असे कॅसेटचे जे प्लॉट्स होते त्यावर आपण थोडंसं आवर घालूया आणि इतरही जी सजावट आहेत, महल आहेत किंवा काही दुसरं अजून चांगलं आहे त्याप्रमाणे म्हणजे मूर्तीच्या थीमप्रमाणे आपण सजावट करूया. मग हे झालं. आता त्याच्यानंतर आता अजून एक प्रॉब्लेम त्यानंतरही आलेला 2009ला, तो म्हणजे स्वाईन फ्लूचा, आणि तोही ऐन आहे ना गणेशोत्सवाच्या आसपासही आलेला. तर तेव्हाचे काही आठवण आहे की त्यावेळेलाही रेस्ट्रिक्शन्स भरपूर दिलेले आपल्याला. भले मूर्तींच्या उंच्या कमी नाही झाल्या, बट बरेच मूर्ती साधे होते त्या वर्षी. हा, स्वाईन फ्लूचा बराच इफेक्ट झालेला उत्सवावर 2009 सालचं, तो म्हणतोय त्याप्रमाणेच. पण कसं झालेलं आहे त्यावेळी म्हणजे कोविड आणि स्वाईन फ्लूचं आपण कंपॅरिझन करू शकत नाही. तरी देखील आपण सगळ्या काळजी ज्या सरकार दरबारी ज्यावेळी सांगितल्या होत्या त्यावेळी घेण्यात आल्या होत्या आणि 2009 सालीच म्हणतोय त्याप्रमाणे सरकारने गाईडलाईन्स देखील दिल्या होत्या त्यावेळी आणि त्या इतक्या कठोर नव्हत्या. म्हणजे भक्तांसाठी म्हणजे ठीक होतं, पण मंडळांना त्यांनी बरीच हे केले होते की तुम्ही याप्रमाणे करा आणि मंडळांनी त्याप्रमाणे आपल्या गिरणगावातल्या तरी सर्व मंडळांनी केले होते, मुंबईतल्या केले होते आणि मोस्ट प्रोबेबली कसं बीएमसीचं सहकार्य फार होतं त्यावेळेस. बीएमसी एकदम वॉर फ्रंटला होती त्यावेळेस आणि त्यांनी जे काही रिस्ट्रिक्शन्स दिले होते किंवा त्यांचे बॅनर्स असतात किंवा पोस्टर्स असतात किंवा ज्या काही भक्तांना होत्या त्या अनाऊन्स होत होत्या आपल्या सोविनरमध्ये, त्या सगळ्या हे होत होत्या आणि उत्सवाच्या इथे देखील त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी पाळल्या होत्या. मग आता हळूहळू ना पुढे गेला तर थोडंसं आपण आता महागणपतीवरच थांबूया. तर ह्याच्यानंतर ते हे झालं महागणपती नंतर एक 2011 नंतर एक बोलतो ना मूर्तीमध्ये एक वेगळंच बोलतो ना एक काहीतरी वेगळं बघायला भेटतंय. म्हणजे ह्याच्या आधीही मूर्त्या बघितलेल्या तेही सुंदरच होते, पण 11 नंतर बरेच मूर्तीमध्ये एक हे बोलतात ना लोकांची क्रेज पण तेवढी वाढली गेली. फेसबुक आलेलं त्यावेळेला, फेसबुकवरूनही बरेच फोटो आलेले. आता काय काय, आता माझा एक फोटो मी महागणपतीचा काढलेला, रात्री काढलेला, तो 2011चीच होती वाटतं मूर्ती. त्याच्यानंतर मग हे मूर्तीची संकल्पना, मग नंतर विजय खातू मूर्तिकार झाले. मूर्ती आणि विजय खातू हे नातं भरपूर चांगलं होतं तुमचं.
तर ते सांगा ना, ही मूर्तीचं आणि विजय खातू हे नातं कसं जुळलं परत? कारण मध्ये 2-3 वर्ष ऐका विजय खातू नव्हतेही. नव्हती. तू आता 2011ची वार्ता करतोस ना, त्या अगोदर मी 2005ला विजय खातूंच्या संदर्भातली गोष्ट सांगेन. कारण सुवर्ण महोत्सव होतं. त्या आधीच्या 4-5 वर्षांच्या मूर्त्या राजन झाड बनवत होते. आणि 2005 सुवर्ण महोत्सव म्हणजे मंडळाचं एक म्हणजे जुबली इयर असतं ना, त्यावेळी मंडळाची मूर्ती उभी असते. असं पहिल्यापासून एक हे होतं आणि त्याप्रमाणे आपण उभी मूर्तीचा कॉन्सेप्ट घेऊन राजन झाडांकडे गेलो होतो. पण राजन झाडांकडे गेल्यानंतर साधारणतः एक 1.5-2 महिन्यांचा कालावधी होता. त्यावेळी सुवर्ण महोत्सव म्हणजे तरी पण अशी काय 6 महिने 7 महिने अशी तयारी नाही, नेहमीपेक्षा साधारणतः एखादा महिना एक्स्ट्रा. तर दादांनी त्यावेळी वेळेअभावी ती मान्य नाही केली आणि म्हणजे स्केच होता, आपल्याकडे फोटो होता की आम्हाला तशी मूर्ती हवी म्हणून. ते दादा म्हणाले तसं नाही शक्य होणार, तर तुम्ही प्लीज यावर्षी मला सहकार्य करा. म्हटलं ठीक आहे. मग त्याप्रमाणे आधीही विजय खातूंनी मंडळाच्या शरद आर्ट्सच्या नावाने बऱ्याच महागणपती घडवले होते. मग आम्ही खातू सरांकडे गेलो आणि खातू सरांनी ती स्केच पाहिल्याच ते मान्यता दिली की मी ही मूर्ती करतो, मला आवडेल ही मूर्ती करायला. आणि ती एक आयकॉनिक मूर्ती आहे. अजूनही आपल्या स्वप्नपूर्ती कार्यालयामध्ये त्या मूर्तीचा फोटो आहे. तुम्ही पाहू शकता कधी आलात तर. आणि त्यानंतर पुढे 2006 साली जो वाद आता आपण आधी सांगितला दिवाकर रावतेंचा, त्यावेळी देखील खातूंची मूर्ती होती. मग त्यानंतर तो प्लॉट नाही होणार, असं नाही होणार, त्या हिशोबाने मग 2007 नंतर आपण सुर्वे म्हणून मूर्तिकार होते, त्यांच्याकडे अनेक वर्ष केली, 2011 पर्यंत. पण त्यात पूर्वीची मला एक चांगलीच आठवण सांगूशी वाटते की 2009 सालची, म्हणजे तू ज्यावेळी स्वाईन फ्लूचा जो संदर्भ आलेलास ना त्यावेळी, आणि त्याच्या आधी एक साधारणतः 2006-07ला यावेळी मी थोडंसं राजकीय भाष्य करतोय. कृष्णकुंजवर राजसाहेब ठाकरे यांचं शिवसेनेतून वेगळं झाल्यानंतर एक अशी सदीच्या मंडळातर्फे भेट घेण्याकरिता आम्ही गेलो होतो. त्यावेळी आहे ना, तिथे एक झोपाळ्यावर गणपतीची मूर्ती होती आणि ती एकदम इतकी प्रसन्न होती मूर्ती ना, की मनात विचार आला की ज्यावेळी मी पहिल्यांदा सेक्रेटरी होईन मंडळाचा ना, त्यावेळी ही मूर्ती नक्कीच घडवण्याचा प्रयत्न करेन महागणपतीची. आणि 2009 साली मी पहिल्यांदा उत्सव मंडळाचा प्रमुख कार्यवाह अर्थातच सेक्रेटरी झालो आणि त्यावेळी सेम तीच मूर्ती आम्ही पुन्हा सुर्वेंकडे गेलो विचारायला, की कारण की कंटिन्युटीमध्ये सुर्वे बनवत होते मूर्ती, पण त्यांनी ती नकार दिला. मग उदय खातूंकडे आलो आम्ही की तुम्ही ती मूर्ती बनवाल का? तर उदय खातूंनी ती मूर्ती बनवलेली 2009 सालची. माझ्या बहुतेक तू पाहिली असावीच ती मूर्ती. छान अशी पितांबर नेसलेली, सोहळं नेसलेली, आणि पहिल्यांदा पितांबर लाईव्ह आपण महागणपतीला त्यावर्षी नेसवलं होतं. नंतर पुन्हा 2012 साली आपण खातूंकडे झालो, त्यावेळी राजदंडवाली मूर्ती होती. 13 साली देखील खूप सुंदर अशी महाराजांच्या ऐटीत बसलेली मूर्ती होती. 14 साली देखील, म्हणजे खातूंचं आणि एक चांगलं मंडळाचं बॉन्डिंग झालं होतं. खातूंनी देखील मंडळाकडे पैसा म्हणून पाहिला नाही, पण 2005चा जो इम्पॅक्ट होता ना खातूंचा, ती मूर्तीचा जी छान झाली होती ना मूर्ती, ती खूप होता. आणि खातू सर म्हणजे घरच्यासारखं होतं मंडळाच्या एकदम. आणि त्याप्रमाणे 14 झालं आणि नंतर महत्त्वाचं वर्ष आलं उत्सव मंडळाचं 2015, अर्थातच हिरक महोत्सव. आणि हिरक महोत्सव येत असतानाच आता तू मगाशी आजीची जो पत्राचाळ म्हणत होतास, त्या पत्राचाळीचं दिग्विजय गृहसंकुलामध्ये रूपांतर झालं होतं. म्हणजे आत्ता जी चाळ आहे, म्हणजे जिथे रुंदी 8 फूट आणि हाईट 12 फूट आहे, मग त्या चाळीतून बसलेला गणपती येणं अशक्य होतं. आणि मी आधीही म्हटलं की ज्युबली इयर्सला आपण उभा गणपती करतो, अशी आपली प्रथा आहे. आणि त्याप्रमाणे खातू सरांना मी त्यावर्षी हिरक महोत्सवाचा प्रमुख कार्य होतं. खातू सरांकडे मी सर्व पदाधिकारी आणि विश्वस्तांसकट गेलो की खातू सर असं असं आहे कॉन्सेप्ट, आपल्याला उभी मूर्ती करायची आणि ही चाळीचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला 12 फुटाच्या वरची मूर्ती करायची आहे. मग खातू सर म्हणाले मला यावं लागेल, मला मेजरमेंट्स घ्यावे लागतील. आणि खातू सर त्यावेळी स्वतः आले आणि ती मेजरमेंट्स घेतली आणि ती जी 2015 सालची जी मूर्ती बनली महागणपती, आणि तो 2015 उत्सव मंडळाच्या म्हणजे लाईफमधला किंवा उत्सव मंडळाच्या जडणघडणीतला एक आमूलाग्र बदल घडवणारा वर्ष होतं. तेव्हापासून महागणपतीची ती मूर्ती, महागणपतीची ती गर्दी आणि आगमन वगैरे हळूहळू पुढे येऊच आपण त्यावर, त्यात एक आमूलाग्र बदल झाला. आणि खातू सर आणि आपलं एक घनिष्ठ संबंध झाले, घरचे संबंध झाले. ते जाण्याने उत्सव मंडळाला खूप नुकसान झालं, की म्हणजे मला नाही वाटत खातू सर असते तर आपल्याला अजूनही
मूर्तिकार दुसरा पाहावा लागला असता. पण ते आता कसं झालं माहिती आहे, म्हणजे आताची आपण मूर्ती कशी करतो, एक खालती एक स्ट्रक्चर देतं आणि मूर्ती वरती करतं. खातू साहेबांच्या वेळेला कसं होतं की 2 हात हे पत्र्याच्या वरती, 2 हात हे पत्र्याच्या खालती. ते मंडळासाठी पण थोडं रिस्की होतंच. म्हणजे भले विजय खातूंवर डोळे बंद करून विश्वास आहे, बट अगेन मूर्ती अशा वेळेला जाते तेव्हा त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. ती बाहेर येते तेव्हा एक्झॅक्टली त्याचं ऑपोजिट स्ट्रक्चर होतोय. तोच खरी अभ्यास आहे ना. येतानाच आपल्याला माहिती असतं, आपण कार्यकर्ते बरोबर. म्हणा किंवा गणेश भक्त म्हणून येतानाचाच विचार करतो, पण बाहेर जातानाचा विचार हा मूर्तिकार करतो. त्यामुळे परफेक्शनिस्ट ही जी उपाधी त्यांना मिळालेली ना, ती महागणपतीमुळेच मिळालेली. आणि काय माहिती त्यांची, की जसं म्हणता येईल ना, की त्यांनी तू म्हणालास की खाली असं काही म्हणजे काही कासव म्हणा, फूल म्हणा, असं काही नव्हतं त्यावेळी. फक्त दगड होता किंवा सेकंड इयरला मोर होता, पण तोही पाठीमागून होता. पण त्यातून बरोबर. ती कला कुसर होती. आणि हाईटनंही वाढवतात त्या गोष्टीतून. म्हणजे कधी कधी ना साधारणतः ना 5 ते 6 इंचाचा गॅप पडतो फक्त बाहेर बरोबर. येताना. म्हणजे अक्षरशः आपण तो येतानाचं जो दृश्य असतं किंवा जातानाचं दृश्य, तोपर्यंत आपण स्तब्ध असतो. आणि एवढी दिवस, एवढी वर्ष आपण त्याची सेवा करतोय, आपण त्याला पूजतोय, त्याला कुठे गालबोट लागू नये हीच इच्छा असते. आणि ते सर्वस्वी मूर्तिकाराच्या हातात असतं. ती खातू सरांनी केलेली परंपरा मध्ये रेश्माताईंनी जपली आणि आता ती युवा मूर्तिकार सिद्धेश दिघोळे पुढे नेतोय, सशक्तपणे पुढे नेतोय. पण मग ते म्हणजे तुमचं आणि जेव्हा खातू साहेबांचं बोलणं झालेलं, हम्म. त्यामुळे ते इझिली हा बोललेले त्या गोष्टीला. म्हणजे हाईटच्या संदर्भात बोलतोयस का तू? हाईट दोन्ही, हाईटच्या आणि ते पत्र्याचं दोन्ही. हां, इझिली हा नाही म्हटले ते. ज्यावेळी पहिली मीटिंग झाली त्यांना सांगितलं, कारण की जुनी चाळी त्यांनाही माहिती होत्या, अनेक वेळा ते येऊन गेले होते. आणि 13-14च्या सुमारास हा बदल झाला होता. तर ते म्हणाले मला पहिलं म्हणे यावंच लागेल, पाहावं लागेल. म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही तुमच्या हिशोबाने या आणि बघा, तुम्ही मीही मेजरमेंट्स देतो तुम्हाला आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा. मग त्यानंतर त्यांनी साधारणतः आठवडा तरी घेतला त्या गोष्टीसाठी. आणि त्यानंतर त्यांनी होकार केला की आपण असं असं आहे, आपण अशी मूर्ती करतोय. आणि त्यावेळी मला चांगलं आठवतंय की आपण प्रकाश लहानेंचा स्केच घेतला होता त्यावेळेस. पण प्रकाश लहानेंचा जो स्केच आहे तो थोडासा सरांनी आपल्या चाळीच्या एक्झिट आणि इंच्या प्रमाणे थोडासा बदलला. पण थीम ही मूर्तीची जे रेखाचित्र होतं ते प्रकाश लहानेंचं होतं. 2005ला म्हणजे मूर्ती उभी केली. हां. त्यानंतर अजून एक विषय आलेला, तो पारंपरिक आगमन सोहळा. हां. तो पण 2015 झाला. तर ती संकल्पना कशी सुचली? योगेश, मी खरं सांगू तुला, 23 ऑगस्ट 2015, रविवार 23 ऑगस्ट 2015 हा दिवस महागणपतीच्या इतिहासातील, मंडळाच्या इतिहासातील आणि माझ्या देखील वैयक्तिक इतिहासातील अजरामर दिवस. मी कधीच विसरू शकत नाही. मंडळाचं हिरक महोत्सव वर्ष होतं. हिरक महोत्सवात वेगळं काहीतरी करायचं हा प्रत्येकाचा अट्टहास असतो. आणि त्याप्रमाणे मूर्ती वेगळी घडतच होती. पण त्यासोबत दुसरं काय, कारण की त्याआधीची जी वर्ष होती ना योगेश, म्हणजे कोणतीही घे तू, एक साधारणतः आपण आहे ना पाठपूजन कार्यालयात, कार्यशाळेत जाऊन करायचो. किंवा आगमन म्हणजे शरद आर्ट्स असेल तरी इथेच विठ्ठल सदनच्या पाठीमागे किंवा आधार विक्रांतच्या इथे वगैरे, वर्कशॉप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. तर तिथे असायच्या. आणि साधारणतः आहे ना संकष्टी वगैरे दिवस असायचा, त्या दिवशी महागणपतीचं आगमन असायचं. मग तो कोणताही असू दे दिवस, ऑड डे मधला असला तरी चालेल. आणि एक साधारणतः 6-7 वाजता आम्ही जायचो. तिथे विभागातले जे काय कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते मूर्ती घेऊन यायचे. एक साधारणतः 9, 9:30, 10 वाजेपर्यंत एखाद दुसरं वाजन तरी असायचं. आणि ती अलोट गर्दी नाही, गर्दी आगमनाची आपल्याला चिंतामणीने दाखवली. आणि ती मनात कुठेतरी सुप्त इच्छा होती, कारण की ते देखील मंडळ आपलंच आहे, चिंतामणी आपलं, पण एक सुप्त इच्छा होती, अरे महागणपतीसाठी ही गर्दी कधी येईल, महागणपतीच्या आगमनामध्ये हा अलोट जनसागर कधी उसळेल. म्हणजे ह्यामध्ये सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि मंडळाचे तेव्हाचे विश्वस्त होते रवींद्र मने म्हणून, त्यांनी ती संकल्पना आणली की आपण पारंपरिक आगमन सोहळा करूया. आणि पारंपरिक आगमन सोहळाची तयारी सुरू झाली. सर्वात पहिलं आम्हाला यश मिळालं ते GDPचं, मुंबईतील सर्वात पहिलं ध्वजपथक, गिरगाव ध्वजपथक. त्यांचे जे निखिल आणि सौरभ काळविट यांच्याशी कोऑर्डिनेशन करून आपण त्यांना हे केलं, कारण की त्यांची देखील इच्छा होती ह्या मार्गावर, म्हणजे आंबेडकर मार्गावर त्यांचंही वादन झालं नव्हतं. त्यानंतर पालखी जी कोकणात नाचवली जाते फक्त शिमग्याला, तुला माहितीच असेल, तर
तिला आपण इकडे आणलं. तळेकांटे म्हणून संगमेश्वरात गाव आहे. तिथून ते सगळे पालखी नाचवणारे, खेळवणारे ते सगळे आले. त्यानंतर लहुळचे ग्रामस्थ मंडळ आहे इंदापूरच्या इथे. तिथूनही आपण वारकरी ज्यांची दरवर्षी वारीला त्यांची वारीला म्हणजे पालखी जाते, ते सर्व मंडळ आणलं. वरळीच्या कोळी भगिनी आल्या. त्यानंतर मर्दानी खेळ ते खास आपण पुण्याहून आणले होते. त्यानंतर आदिवासी नृत्य देखील जवारवाडा तिथून आणलं होतं. म्हणजे हा सगळा पारंपरिक म्हणजे मोस्ट प्रोबेबली ह्या गोष्टी आपल्याला आहेत ना, ह्यातल्या एकत्रच नाही पण काही काही गोष्टी तुला नववर्षाच्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतात गिरगावात अथवा डोंबिवलीत. म्हणजे त्यावेळी मोठ्या नावाजलेल्या होत्या. पण ह्या सगळ्यांना एकत्र त्यांचा कंपू बांधला, सगळ्यांचा मेळ साधला आणि त्या दिवसाची वाट पाहिली. आणि आपण त्यावेळी फ्लेक्सेस किंवा फेसबुक इन्स्टा नाही फेसबुक वगैरे त्यावेळी जास्त हे होतं आणि त्यावर सोशल मीडिया देखील आपण कव्हर केलं होतं. आणि मला चांगलं आठवतं की दादरच्या टिळक ब्रिजवर देखील आपल्या महागणपतीच्या पारंपरिक आगमन सोहळ्याचा मोठा जो चित्रपटांचे बॅनर लागतात तो लागला होता. आणि तो मी मगाशीच म्हटलं 23 ऑगस्ट 2015 हीरक महोत्सवी वर्ष. आपण साधारणतः सर्व कसे असते पद्धत, पदाधिकारी कार्यकर्ते वगैरे आधी थोडंसं पूजा करण्यासाठी आज जातो आणि घातुसरी होते त्यावेळेस. मग आणि बाहेर काय चाललंय गेट तुला माहिती आहे आगमनांच्या वेळीच. आणि त्या वर्षीचं सर्वात पहिलं आगमन होतं ते, कारण की गणपती होते 17 सप्टेंबरला, म्हणजे जवळजवळ 20-25 दिवसांनी होते. पण आपल्याला सजावटीच्या दृष्टीने आपण ते आगमन लवकर केलेलं. 11 वाजता आम्ही सर्व पदाधिकारी वगैरे आत गेलो, पूजा झाली, सर्व झालं, खातू सरांना भेटलो. मी ट्रॉलीवर होतो आणि मग नंतर ते गेट उघडल्याच्या अगोदर ते तुला माहिती असेल सगळं फॉग असतात किंवा धूर असतो, त्यामुळे बाहेरचं काही कळतच नाही. पण मनात धाकधूक होते की आपण एवढं सगळं केलं, एवढं सगळं जमवलं, एवढं सगळं रूटमॅप दिलेत, ट्रॅफिकला आपण हे केलेल्या सगळ्या गोष्टी, तर कसं होईल, पब्लिक किती रिस्पॉन्ड करतो. कारण की एवढं सगळं पाहायला जर गणेश भक्त नाही आले तर तेवढं सगळं करून उपयोग नाही, असं या मताचा मी होतो. कारण की ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी पाहाव्यात, त्या संस्कृती लोकांनी जगाव्यात, यासाठी तो पारंपरिक आगमन सोहळा होता ना. जशी जशी ट्रॉली बाहेर आली, गेट उघडला आणि त्यानंतर जे दृश्य ट्रॉलीवरून दिसलं ना, म्हणजे खरंच भरून पावलं की ते सगळे कॅमेऱ्याचा लखलखाट, ते सगळे फोटोग्राफर, दुतर्फा ही दोन्ही बाजूला गर्दी आणि महागणपतीचा जयघोष. म्हणजे असं वाटतं की सेलिब्रिटी येतोय माझा महागणपती आणि समोर तो जनसागर आहे. म्हणजे अजूनही ते क्षण आठवले ना की माझ्या डोळ्यात अश्रूच तरंगतात, आनंद अश्रू आहेत. तो दिवस मी आणि बहुधा महागणपती मंडळ देखील नाही विसरू शकत, कारण की तिथून मंडळाने टर्निंग पॉइंट घेतला. 60 वर्षावरच येतं. 60 वर्षानं भरपूर काय काय झालंय. म्हणजे मला अजून एक गोष्ट, म्हणजे माझे पण बरेच मित्र आहेत महागणपतीमध्ये, मी बरंच बोलतो 60 वर्षी सगळं बघण्यासारखं होतं. बट एक गोष्ट आहे ना, ती खूप चांगली होती, बट ती बोलतात ना जास्त जणांनी ती नोटीस नाही केली, ती म्हणजे लाइटिंग. त्यावेळेला म्हणजे ते एवढं लाईटनं खेचून घेत होती त्या मेन गेट वरून महागणपतीच्या इथपर्यंत. एवढी मला अजूनपर्यंत अंगावर काटा येतोय. ती संकल्पना कशी सुचली तुम्हाला? संकल्पना म्हणजे गजानन डेकोरेटर्स आमचे चंद्रकांत बापते आणि त्यांचा मुलगा शुभम बापते, या दोघांची मेहनत आहे ती. बापतेंबरोबर आम्ही बऱ्याच वर्षांपासून काम करतोय, मंडप आणि लाईट. पण प्रत्येक वर्षी योगेश लाइटिंग ही आपली आता जिथे असतो हॉस्पिटल आहे ना तिथपर्यंत लाइटिंग असते सिलिंगची, आणि बाजूनी जो नेकलेस असतो तो एंड पर्यंत असतो, म्हणजे हनुमान मंदिरापर्यंत, काळा चौकी श्रावण यशवंत चौक पर्यंत. पण हीरक महोत्सवात संपूर्ण विभागाने भरभरून आपल्याला मदत केली होती. हीरक महोत्सवात आपण एक वर्ष आधी म्हणजे 59व्या वर्षीच लोकांकडे श्री धनपेटी म्हणून दिली होती. आमचे राजन पाटील यांची ती संकल्पना की तुम्ही तुमच्या दिवसातील खर्चाचा फक्त 1 रुपया त्या महागणपतीच्या डब्यात टाका, अशी ती संकल्पना होती. आणि त्यामुळे संपूर्ण विभाग त्या हीरक महोत्सवामध्ये म्हणजे जोडलं गेलं होतं. मग असं जोडलं गेलेलं असताना तर मग विद्युत रोषणाई इथपर्यंतच का, तर ती संपूर्ण विद्युत रोषणाई केली होती. आणि खरोखर ती अजूनपर्यंत पुन्हा तशी झाली नाही. होप सो अमृत महोत्सव येतोय आपला, त्यावेळी ती पुन्हा होईल आणि ती पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर झाली होती ती, छानच. जंगल बुकची थीम कोणाची होती? जंगल बुक हे
16 सालचा आहे. हं. त्याच्या आधी आपण 2015 साली ह्याला हिरक महोत्सवाला टेम्पल रन केलं होतं. हं. आणि त्यावेळी कसं होतं म्हणजे जंगल बुक म्हणा, टेम्पल रन म्हणा किंवा त्यानंतर डिझनीलँड म्हणा, त्यानंतर छोटा भीम म्हणा, हे करण्यामागचं कारण की आहे ना, लहान मुलांना किंवा यंग जनरेशनला आहे ना मोबाईलची कीड लागली होती. खूप खूप म्हणजे गेमिंग ह्यामध्ये ते फार गुरफटले होते आणि त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मंडळाचा हा अट्टहास होता. आणि त्याप्रमाणे मग त्या थीम्स आल्या आणि म्हणजे जे आपण मोबाईलमध्ये खेळतो ते प्रत्यक्षात आभासी दुनियेतलं खऱ्या दुनियेत प्रत्यक्षात कसं असेल ते पाहण्यासाठी लोक यायला लागली. त्यांच्यासोबत लहान मुले यावी लागली आणि रिपीट पब्लिक होता. म्हणजे सकाळी येणारे जे आहेत ते संध्याकाळी पण परत येत होते आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्या चारही यांना आला. कंटिन्यू 4 वर्ष 2015 ते 18 पर्यंत आपण ही मोबाईल कीड नष्ट करण्यासाठी ते प्रयत्न होता आपला छोटासा. आता हे 15, 16, 17. आता 17वर आपण येऊया. 17 हा गणेशोत्सवासाठी एकदम असा काळं वर्ष बोलू शकतो, कारण विजय खातू गेले त्या वर्षी. मग ते जायच्या आधी ती महागणपती उभा राहिलेला तो. ते सांगा ना, की तो वर्ष आणि मग त्यानंतर काय फरक झाले? 2017 साली मी मगाशीही म्हटलं की खातून सर असते तर आपण साधारणतः मूर्तिकार बदललाही नसता आतापर्यंत. पण मग आता 2000 खातू सर असते तर तो तिथे गेलाच नसता. हा तेही हा. झालंय. स्टुडिओ एकसंघ असता. हा. मी त्याविषयी नाही भाष्य हा. करणार. पण 2017 साली खातू सरांनी म्हणजे त्यावेळी कसं आहे स्केच वगैरे खातू सर 15 पर्यंत लहानेंनी स्केच दिले. 16-17ला खातू सरांनी मला म्हणाले आपल्याला डायमंड वर्क पण नको आणि स्केच पण मीच देणार. म्हणलं सर चालेल काही हरकत नाही. मग त्याप्रमाणे 2017चा रफ स्केच आहे ना त्या दिवशी मला मोबाईलमध्ये चाळता चाळता गुगल फोटोजमध्ये भेटला आणि तुम्ही सिद्धेशला पाठवला. म्हटलं सिद्धेश इस कारण की आता 10 वर्ष होऊन गेली होती. म्हटलं थोडंसं म्हटलं हे सरांचंच ड्रॉइंग आहे का रे? त्याला हा दादा सरांचंच ड्रॉइंग आहे. कारण की त्या मूर्तीनंतर माझं आणि सिद्धेश डिगोळे यांचं जरा जास्त घनिष्ठ संबंध. त्या आधी शर्मा म्हणून होते त्यांच्याबरोबर असायचं पण कारण की ती अपूर्ण अवस्थेत मूर्ती होती आणि उत्सव आ वासून टेपला होता. उत्सवाच्या आधीच आहे ती दुःखद घटना घडली होती. खूप म्हणजे मूर्तिकलेला म्हणा किंवा मूर्तिकारांच्या संघटनेला म्हणा किंवा आपल्यासारख्या गणेश भक्तांना देखील खातू सरांमुळे लवकर जाण्याने खूप मोठं नुकसान झालं की जी कलाकृती अजून त्या पुढे घडायच्या होत्या. सर्वात महत्त्वाचं मी म्हणेन की शतक महोत्सवी चिंतामणी तो त्यांना घडवता आला नाही. ती आपल्याला नक्कीच खंत लागलेली होती. पण तरी देखील 2017 साली अर्धा महागणपती उभा होता आणि त्यावेळी पण थोडेसे मेजर्समध्ये म्हटलं रिस्की वाटत होते. त्यावेळी मग सिद्धेशशी बोलणं केलं आणि मला चांगलं आठवतं की रेश्माताईही होत्या तिथे. रेश्माताई देखील सेकंड डेला तिथे स्टुडिओत आल्या होत्या. म्हणजे खरंच त्या रणरागिणीला हॅट्स ऑफ करायला हवा की वडिलांच्या जाण्याच्या पश्चात तिने हात वर केले नाही. ती लढली आणि तिने ती मूर्ती भले सिद्धेशही होता सोबत दोघंही होते त्या दोघांनी ती मूर्ती पूर्ण केली. पुन्हा मेजर्समेंट्स घेतले गेले की रिस्क नको कारण की महागणपती म्हटलं की परफेक्शन आलं आणि परफेक्शन या शब्दाला कुठेही ठेच लागता कामा नये यासाठी दोघांनी प्रयत्न केला आणि त्या दोघांनी मिळून ती 17ची मूर्ती छान बनवली. आगमन देखील आपण त्यावर्षी स्टुडिओतून म्हणजे कारखान्यातून बाहेर पडताना आपण शांततेत आलो आणि त्यानंतर विभागात आल्यानंतर आपण आपल्या आगमनाला सुरुवात केली होती. बरं आता 18चं हे कसं झालं, की आता विजय खातूच नाही, मग ते तेवढा विश्वास आपण ठेवू शकतो का? असं कधी वाटलं नव्हतं? असं अजिबात वाटलं म्हणजे प्रश्नच आला नाही कधी मनामध्ये की 17लाच पाहिलंच ना 50%च मूर्ती रेडी होती. 50% मूर्ती खातू सरांनंतर ह्या दोघांनी केली होती. त्यामुळे अविश्वास ठेवण्याचा प्रश्नच आला नाही आणि 18ची देखील मूर्ती खूप सुंदर बनली होती आणि तो देखील त्यावेळी मला वाटतं छोटा भीम 18ला हा छोटा भीमचा होता. ती देखील मूर्ती खूप गाजली होती महागणपतीची. आता पुढे येऊया 19वर. 19 माझी अजूनपर्यंतची फेवरेट मूर्ती म्हणजे रामकृष्ण हरी. मी ह्याच्यामध्ये दाखवतो अजूनही तीच मूर्ती आहे. ही मूर्ती तोडच नव्हतं म्हणजे अजूनपर्यंत. भले मी 2005ची ही बघितली आणि 2005ची लालबागच्या राजाच्या त्या मूवी मध्येही आलेली. बट कसं होतं माहिती ही मूर्ती ना काहीतरी वेगळी होती. म्हणजे त्याचं मग स्किन टोन असेल किंवा त्याची ती एक लचक होती. तो मागून पडून जेवढा सुंदर होता मागून पण तो तेवढा सुंदर गणपती होता.
2019 जशी तुझी तशी माझी इथे फेवरेट मूर्ती आहे, म्हणजे अजरामर आहे. तशी कलाकृती पुन्हा घडणं अशक्य आहे. तर कसं झालं, 2019ला मंडळाचं काही अजून नक्की होत नव्हतं, मूर्ती कशी पाहिजे, काय हवी आहे. त्यामध्ये 2019ला देखील मीच होतो सेक्रेटरी, आणि ठरत नव्हतं काय करायचं आहे, म्हणजे प्लॉट काय करायचं आहे. कारण की मोबाईल झोनमधून आपल्याला थोडंसं बाहेर यायचं होतं, की गेमिंग झोन आता बस झाला, आता थोडंसं वेगळं करूया. तर त्यावेळी रेश्माताईची मीटिंग झाली, की पुन्हा सिद्धेश असायचाच तिथे, त्यांच्याशी मीटिंग झाली. तर त्यांच्याकडे काही असं ठोस नव्हता की हा स्केच घ्या, यावर आपण करू. म्हणजे कधी कधी असं असायचं की मूर्तिकार तुम्हाला मूर्ती दाखवते, त्या अनुषंगाने आपण सजावट करतो ना. पण शेवटी साधारणतः एक 1.25 ते 1.5 महिना राहिला, आणि आम्ही गेलो तिथे, दोघंही होते. आणि तेव्हा कारखाना इथे होता आपला पुलाच्या खाली. हां, म्हणजे आता तिथे उत्सव हॉटेल आहे, तिथे होता तो कारखाना. तर त्यांनी म्हणाला एक स्केच आहे, बघा आवडला तर. त्यांनी रफ काढला होता. माझ्यासोबत मंडळाचे अध्यक्ष विजयदाऊ लिपारे होते. आम्ही दोघंच गेलो होतो. म्हटलं काय याच्यावर तोडगा काय काढायचा, आता काहीतरी करायला हवं. तर तो म्हणाला एका मंडळाने नकार दिलेला आहे त्या स्केचला, तुम्हाला आवडला तर आपण ती करूया. तर मी मंडळाचं नाव नाही सांगणार त्या, पण मंडळाने नकार दिलेला आहे त्या. सिद्धेश स्पष्टच बोलला. मला ठीक आहे, मूर्ती दाखवा. आणि त्यांनी हा स्केच दाखवला, हा नाम दाखवला. त्या नामावर आणि त्या मूर्तीवरच पहिल्याच क्षणी आम्ही म्हटलं मंडळात आम्ही पास करून घेतो. कारण की कसं असतं, मंडळाची पण रूपरेषा असते, फक्त पदाधिकारी ठरवत नाही, तर आमचं कार्यकारिणी मंडळ ठरवतं. तर म्हटलं तू मला याचा रफ दे, मी मंडळात दाखवतो, लागलीच मीटिंग लावतो, आणि तुला होकार काय जे असेल, होकार असणारच तरी तुला कळवतो. मग इथे आलो, आणि इथे मूर्ती पास न होण्यामागे काही कारणच नव्हतं. आणि मग ती मूर्ती घडली, आणि तिच्यासोबत त्या मूर्तीसाठी पंढरपूर घडलं. माझा युवा जो कला दिग्दर्शक आहे अतुल फदाले यांनी खूप सुंदर पंढरपूर बनवलं होतं, तू देखील अनुभवलं आहेस ते. आणि ती म्हणजे त्यासाठी आपण पंढरपूरलाच गेलो देखील होतो. पंढरपूरला आर्ट डिरेक्टरला घेऊन गेलो होतो. विश्वस्त जे पंढरपूर समितीचे होते त्यांच्याशी आपण बोलून त्यांच्याकडनं मान्यता घेऊन थोडाफार स्टडी केलेला, कारण की गरुड खांब वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जिवंत करायच्या होत्या. आणि त्याप्रमाणे जिवंत केल्या, आणि ती मूर्ती महागणपती माऊलीची मूर्ती, म्हणजे या गेल्या आठवड्यातच आषाढी एकादशी झाली, आणि त्या मूर्तीला जवळजवळ आता 6 वर्ष झाली. पण तुला अनेक पोस्टमध्ये ती मूर्ती आजही दिसते, आणि ती अजरामर आहे मूर्ती. त्यावेळेला तसंच, आता पंढरपूरच बोलला म्हणून, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. पण त्यावेळेला झाला असा पाऊस इतका होता की चंद्रभागाही आलेली तिथे. मग त्याच्याने कसं होतं, आता मंडळ बोललं कुठेतरी आहे ना, तो पैशाचा व्यवहार होतोच. आर्थिक याच्यामध्ये काही फरक पडला का त्या पावसामुळे? कारण त्यावेळेला कंटिन्यू पाऊस होता, एक गणपतीच्या 4-5 दिवस तरी. कसं असतं ना योगेश, आपण सगळी सोंग करू शकतो, पैशांचं सोंग नाही करू शकतो. एक मंडळ आहे ना, एक साधारणतः हे घेऊन चाललेलं असतं, एक बजेट घेऊन चाललेलं असतं. म्हणजे गेल्या वर्षीचा जो काय प्लस मायनस असेल तो ह्या वर्षी ज्यावेळी येतो, आणि आपण एक अंदाज पकडतो की ॲडव्हर्टाईजचे एवढे येतील, वर्गणी एवढी येईल, देणगी एवढी येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ना, त्याच वर्षी मला चांगलंच आठवतं आहे की सांगलीमध्ये पूर आलेला, आणि मंडळाने त्यासाठी पुढाकार घ्यायचं ठरवलं होतं. बामणी धामणी गाव मला चांगलं आठवतं. आणि तिथे जवळजवळ आहे ना 200 कुटुंबांना आपण जीवनावश्यक वस्ती तिथे जाऊन वाटल्या होत्या, बामणी धामणी गावामध्ये. आणि तिथली आहे ना शाळा देखील आहे ना पूर्ण, म्हणजे जर 14 फूट शाळा असेल ना, तर 10-1 फूट आहे ना पूर्ण पाण्यात होती आठवडाभर. मग तिथे शाळेत काहीच राहिलं नव्हतं, सगळं नुकसान झालं होतं. त्या शाळेचं पुनर्जीवित करण्यासाठी देखील मंडळाने पुढाकार घेतला. तिथल्या विद्यार्थ्यांना आपण साहित्य दिलं. त्यामुळे कसं पूर्ण ना आर्थिक स्थिती त्यावेळेची थोडीशी कोलमाडलेली होती. पण तरी देखील जिथे जिथे महागणपती असतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो, त्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यावेळी त्यांच्या कृपेने ॲडव्हर्टाईज जास्त आल्या, म्हणजे ज्या गेट ॲडव्हर्टाईज असतात त्या जास्त आल्या. आणि दुसरं एक आपलं मंडळाचं मिळकतीचं साधन असतं, म्हणजे एक जी VIP लाईन असते, गेट पासेस असतात, की ज्यांना लवकर दर्शन घ्यायचे असते, वेळ नसतात, बाहेर गावून कुठे आलेले असतात, त्यांचंही चांगलं उत्पन्न मंडळाला येतं. तसंच पेटी जरी आपल्याला उत्सव मंडळात श्री धनपेटी असते समोर, तिचं जरी मंडळात अस्तित्व असलं तरी देखील ते आपण संपूर्णपणे शैक्षणिक निधी म्हणून वापरतो, म्हणून ते उत्पन्नात होत नाही. पण जाहिरात किंवा हे पासेस वगैरे यांनी चांगलं येऊन
ते वर्ष म्हणजे चांगलं झालं. असं काही म्हणजे पावसाचा इफेक्ट एवढा नाही जाणवला आपल्याला. भले ते 2019ला निसर्गाने काही खेळ नाही खेळला, तरी 2020ला तर नक्कीच निसर्गाने एक खेळ खेळला, तो म्हणजे कोविडचा. म्हणजे अगदी मे जून पर्यंत गणेशोत्सव होतोय की नाही होत आहे इथपर्यंत ती अवस्था येऊन राहिलेली. कोविडचा गणेशोत्सव तो 2 वर्षांचा पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ नये. गणेशोत्सवाच्या इतिहासात पण पुन्हा कधी येऊ नये असेच मी महागणपतीचरणी प्रार्थना करेन. की तू म्हणालास त्याप्रमाणे त्यावेळी म्हणजे सरकारला देखील काही काही कडक, कारण की केसेसच तेवढ्या होत्या. त्यात महाराष्ट्र हिट लिस्टवर होता. त्यानंतर आपल्याकडे मुंबईत स्लम्स होते आणि त्यात जर गणेश भक्त दर्शनाला आला असता आणि मग त्यातून काही पुन्हा अजून तो स्प्रेड झाला असता. कारण की ज्यावेळी गणेशोत्सव येतो जून जुलै ऑगस्ट, त्यानंतर हळूहळू ते प्रमाण 2000 हम्म. आटोक्यात येत होतं. मग ते पुन्हा स्प्रेड होईल नको म्हणून यांनी तो निर्णय घेतला होता सरकारने, 4 फुटी गणपती. आणि पण त्या वर्षभरामध्ये जरी गणपती 4 फुटी होता तरी पण आपली सामाजिक कार्याची आरोग्य वर्ष म्हणून उत्सव मंडळाने, महागणपती मंडळाने जाहीर केलं. आणि आपल्या कामाची उंची खूप मोठी होती. म्हणजे जवळजवळ 20 इमारती येत्या ह्याच्यामध्ये. तर त्यामध्ये रेग्युलर सॅनिटायझेशन, मास्क म्हणा किंवा विटामिन सीज म्हणा, आणि एक मंडळाचं स्वप्नपूर्ती कार्यालयामध्ये ना तिथे आपण एक प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं होतं. म्हणजे त्यावेळी जे डॉक्टर्स येत होते त्यांना पेशंट्स खूप प्रमाणात जात होते, त्यामुळे त्यांना वेळ नसायचा. पण मग ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे टेम्परेचर म्हणा किंवा तुमचं ऑक्सिजन लेवल म्हणा, ह्या सर्व आपण आपल्या कार्यकर्त्यांमार्फत तिथे हे करत होतो. त्यामुळे संपूर्ण उत्सव विभागामध्ये आरोग्य उत्सव म्हणून आपण संपूर्ण म्हणजे 2020 म्हणा 21 म्हणा रक्तदान शिबिर देखील आपण त्याच वेळी घेतलं होतं. कारण की ब्लड्स बँकेंना त्यावेळी गरज होती फार रक्तदानाची कोविडच्या काळामध्ये. आणि मला चांगलंही आठवतं की एक साधारणतः 250 नोंदणी होत्या. त्यात महिलांचा सहभाग सर्वाधिक होता. पण कसं असतं थोडंसं महिलांचं रिजेक्शनचं प्रमाण ज्यावेळी प्रत्यक्षात येतं त्यावेळी होतं. तरी पण एक टोटल 181 ब्लड डोनेशन्स त्या कोविड काळात देखील आपल्या मंडळाने घेतल्या होत्या. असं होतं ते उत्सव त्यावेळेचं. पण नंतर तो सांभाळणं किती कठीण गेलं. म्हणजे ज्यावेळेला गणपती बसला आता त्यावेळेला सगळ्यात पहिला कोविड होता. त्यावेळेला लालबागचा राजा तर बसलाच नव्हता. गणेश गल्लीची पूजेची मूर्ती, ती काळ्या चौकीचा छोटा गणपती होता. मग ज्यावेळेला भक्त यायचे तर त्यावेळेला कसे फेस करायचे तुम्हाला? आपल्याला ना म्हणजे 8-8 तासांची आपण टीम बनवली होती. त्याप्रमाणे ज्या रिस्ट्रिक्शन्स होत्या त्याप्रमाणे, कारण की पोलिसांचंही जाता येता हे होतं, लक्ष होतं. CCTVs आपल्याला कंपल्सरी म्हणजे लावलेलं असतातच आणि त्यात तर सर्व दिसत होतं. पण मास्क घालून म्हणा, सॅनिटाईज करून म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आपण कार्यकर्त्यांमार्फत केल्या. आपण बाहेरच्या सिक्युरिटीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी नव्हत्या केल्या. आणि कार्यकर्त्यांनी तो उत्सव म्हणजे आपल्या हिमतीवर साजरा केला. म्हणजे कुणी हे नाही केलं की अरे आम्ही ही कामं करू का, आम्ही उच्च पदावर काम करू, असं नाही. गणपतीच्या पुढे हा कार्यकर्ता मंडळात जो पडेल तो काम करणारा कार्यकर्ता असतो आणि त्यामुळे मंडळ मोठं घडत असतं. आणि ही कार्यकर्त्यांची ताकद हीच मंडळाची ताकद असते, पदाधिकाऱ्यांची ताकद हीच मंडळाची ताकद असते. कारण की त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन शिवाय मंडळ मोठं होणारं नसतं. कोण वैयक्तिक नसतं, तर मंडळ मोठं असतं. आणि प्रत्येकाची अपेक्षा तीच असतं की आपलं मंडळ मोठं व्हावं. तर 22 वर येऊया. 22 पर्यंत बऱ्यापैकी सगळं संपलेलं. हम्म. त्याच्यानंतर राजकारणामध्ये भरपूर मोठे ट्विस्ट आले त्या 22 मध्ये. त्याच्यानंतर झालं असं की इतके वर्ष, आता जसं मी मगाशी बोललेलो, इतके वर्ष जो शरद आर्ट्स नंतर स्टुडिओ विचार खातू, मग त्यानंतर हा अचानक असा निर्णय काय घेतला की तो स्टुडिओ सोडण्याचा? स्टुडिओ सोडण्याचा तसं म्हटायला गेलं तर म्हणजे सिद्धेश हा आम्हाला नौका नाहीच, बरोबर की नाही. सिद्धेशचा फक्त कलाकांत हा ब्रँड नौका होता. पण सिद्धेशचं काम मी स्वतः जवळून पाहिलेलं, आम्ही सर्वांनी जवळून पाहिलेलं होतं. आणि एक साधारणतः 2022ची गोष्ट होती. त्यावेळी म्हणजे एक म्हणजे रेश्माताई पुढे किती वर्ष अजून काम करतील याच्याबद्दल थोडंसं आपल्याला आयडिया देखील नव्हती. म्हणजे रेश्माताईंबरोबर अजूनही माझे चांगले संबंध आहेत, अजूनही मी त्यांच्याशी चांगला बोलतो आणि अजूनही प्रत्येक उत्सवाची त्यांना निमंत्रण जातं, हे तुलाही माहिती आहे. पण म्हणजे पुढे मंडळाच्या दृष्टीने, मंडळाचा पुढचा ग्राफ बघण्याच्या दृष्टीने आपण थोडंसं आशंक होतो. त्यांच्या कर्तबगारीवर, त्यांच्या कामगिरीवर आम्हाला अजिबात म्हणजे काही प्रश्नचिन्ह नव्हते. पण ते किती असेल, आणि एका बाजूला हा युवा मूर्तिकार म्हणजे त्याची पूर्ण कारकीर्द घडत होती आणि त्याच्यावर आपल्याला विश्वास दाखवणं गरजेचं होतं. म्हणजे त्या 2022 मध्ये
मोजके नावाजलेले गणपती होते आणि त्याच्यामध्ये महागणपती होता आणि आपण त्याच्यावर विश्वास टाकला, कारण की 17, 18, 19ची मी कामं त्याची जवळून पाहिलेली आहेत, त्याची कामाची नाही, पद्धत पाहिलेली आहे. बरं आता 17, 18, 19 हम्म, हे विजय खातोंनी दिलेले चेहरे होते. हम्म, 2022ला पूर्णपणे एक नवीन चेहरा होता. हम्म. मग ते थोडं हे नाही वाटलं का तुम्हाला की तो चेहरा जातोय? वाटलं थोडंसं, थोड्याशा भावना असतातच, कारण की शेवटी महागणपती म्हटलं, पण तरी पण देखील मंडळाला काही काही निर्णय मनातून नाही डोक्यातून घ्यावे लागतात. त्या हिशोबाने आपण तो चेहरा ॲक्सेप्ट केला आणि त्यांनी अपेक्षेपेक्षा खूप सुंदर मूर्त्या बनवल्या. म्हणजे अपेक्षा होत्याच सिद्धेशकडून, पण खूप सुंदर मूर्त्या बनवल्या आणि अजूनही बनवत आहे. यावर्षी देखील महागणपती कसा घडतोय, कसा बनतोय, याकडे आपलं लक्ष आहेच ना. आता एक साधारण आहे ना, हे 2 वर्ष झाले, सगळं चांगलं झालं. मग अचानक गेल्या वर्षीची मूर्ती नाही, इतक्या वर्षापेक्षा काय थोडीशी आहे ना वेगळी होती महागणपतीची. हं. म्हणजे नॉर्मली जो ह्या स्ट्रक्चरमध्ये असतो तो थोडा आडवाही तेवढाच मोठा गणपती होता. महागणपती गेल्या वर्षी म्हणता येईल तर फोर्समध्ये होता, हा. फुल ॲक्शनमध्ये होता आणि दरवर्षी महागणपती स्टील असतो. हम्म. आणि Exact. गेल्या वर्षी महागणपतीने म्हणजे कसं असतं, एक प्लेट असते आपली, त्या प्लेटवर महागणपती मोस्ट प्रोबेबली आपण, कारण की ते विसर्जनाच्या दृष्टीने, हायड्रॉलिकच्या दृष्टीने त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. पण हा जो होता, हा प्लेटच्या वगैरे पूर्ण महागणपतीने पूर्ण ट्रॉलीज व्यापली होती. म्हणजे 90 बरोबर. अंशामध्ये तो महागणपती होता आणि एक रुबाब होता त्या महागणपतीचा. एक महागणपती म्हटलं की लोकांना माहिती आहे रुबाब असतो आणि त्यात बासरी हा फॅक्टर होता. बासरी या फॅक्टरनी महागणपती, म्हणजे आधीही बासरी होती, 17ला देखील बासरी होती, पण ही बासरी लाईव्ह होती, विन परफॉर्मन्स होती, असं होतं. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेला महत्वाचा होता, कलाकृतीचा. प्रियांशी कलाकृतीचा जो शेला होता ना, तो देखील पहिल्यांदाच महागणपतीच्या इतिहासामध्ये एक फ्लाईंग होता. आपण फ्लाईंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण चंदनवाडीला डोळ्यासमोरूनच ठेवून येतो, कारण की ती एक वेगळी खासियत आहे चंदनवाडीची, तर त्यांना सूट होतच. पण आपण कधी तसा प्रयत्न केला नव्हता. पण सिद्धेश आणि प्रियांशी आणि ह्या सगळ्या गोष्टी, तूही होतास त्यामध्ये, या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तो फ्लाईंग शेला, महागणपतीचं रूप आणि ती बासरी आणि तो ॲक्शन मोड, आणि त्यातच सगळ्यात हाईट जी झाली ती माझगाव ताडवाडीची सलामी झाली भारत माताला. तो म्हणजे तो कृष्ण कान्हा उभा आहे आणि त्याच्यासमोर हे सगळे गोपाळगाला खेळतात. तो एक वेगळा इम्पॅक्ट होता यावर्षी 2024 साली. म्हणजे मी पण थोडं तेच बोलत होता. चंदनवाडी पण आपण बघितलं, 2011च्या पण आहे ना मूर्ती आठवूया, जी नंदीवर होती. सकाळी विजय खातो साहेबांनी ती मूर्ती उभी केली, संध्याकाळपर्यंत मंडळाने ती मूर्ती सजवली. म्हणजे ते दोघांचं होतं. गेल्या वर्षी पण महागणपतीचं तसंच झालं. म्हणजे सिद्धेशनी मस्त मूर्ती बनवली. आता जसं तुम्ही बोलला, तो बासरी किंवा तो शंख असेल हातातला, किंवा अगदी जे वरती कमळ होते ते सगळे हायलाइटेड होते. शेला बोललात तुम्ही, म्हणजे होतं ना एक ते छोटे छोटे गोष्टी जे होते ना सगळ्यामध्ये, ते सगळे हायलाइट करून तो एक महागणपती अख्खा रेडी झाला. तर त्यामध्ये हे सगळं सिद्धेश बरोबर आधी बोलणं झालेलं तुमचं? काही काही गोष्टी ना सिद्धेश आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो, तो ओपन नाही करत, ते तुलाही माहिती आहे. सिद्धेश कमी बोलणार आहे, पण सिद्धेश करून दाखवणार आहे. आणि त्या काही गोष्टी असतात ना, त्या न समजलेल्याच बऱ्या, असं मलाही वाटतं. त्याला लिबर्टी द्यायला पाहिजे. मूर्तिकार आहे ना, तुला रूप समजलं ना, कृष्णाचं रूप आहे, बासरी आहे, चल टेक युअर टाइम, तू करशील त्याप्रमाणे, असं असतं. आपण त्याला जाऊन डिस्टर्ब नाही करायचं. कलाकाराला आपण त्याची कला शिकवायला गेलो तर नाही आवडणार त्याला, मग त्याचं जे काही रिझल्ट येईल मग त्याला तुम्ही फेस करा. मग त्यापेक्षा लेट हिम बी, त्याला करून दे आणि तो चांगलं करणार, यावर विश्वास आहे. आणि तू म्हणालास त्याप्रमाणे काय काय गोष्टी लपलेल्याच बऱ्या वाटतात. ज्यावेळी आपण घ्यायला जातो, अरे अरे हे आहे छान, तो एक ते तुमच्यावर झालं ना, ते आमच्यावर. आता आमचं तर असं झालेलं ना, जसं तुम्ही बोललात की शेल्याचं, आता शेल्याचं एक सीन सांगतो तुम्हाला. तर शेलाचा एक दिनेश म्हणून एक मित्र आहे बँगलोरवरचा, त्यांनी तो हे केलेला, स्पॉन्सर केलेला. बरोबर. आम्हाला तो बनवायला सांगितलेला. आता ज्या वेळेला बनवायला सांगितलं ना, त्याचा XYZ एक बजेट होता. सिद्धेशकडे गेलो, सिद्धेशला बोललो की असंच आहे. सिद्धेश मला बोलला की मला ते हे नको आहेत, आपले बॉर्डरवाले शेळे नको आहेत, मला साडीच हवी आहे. आम्हालाही त्यांनी सांगितलं नव्हतं काय करायचं. बोललं की असे असे फक्त 2 साड्या हव्यात. आता आमचं पण असं झालं ना, कृष्ण आहे. आता कृष्ण बोललं की कृष्ण म्हणजे एक वैभव संपन्न हेच दाखवायचं असतं. तर त्यावेळेला कसं, आता प्रॉपर आम्हाला ना मग ती बनारसी साडी हवी होती.
ज्याचं बजेट खूपच जास्त असतं. आता आमचं असं झालं, मंडळाबरोबर सगळं बोलणं झालंय, सिद्धेश बरोबर सगळं बोलणं झालंय, आता नाही कसं बोलू. हम्म. त्या मित्राला बोलले की तू जो बजेट सांगितलाय त्याच्यापेक्षा 3 ते 4 पट बजेट वाढतोय. हा. बट तो पण असं त्याचा एकच प्रश्न होता, एक तर 10 दिवस घालतील का? हा. त्याचं उत्तर हो होतं. ते त्याच्यावर चांगलं वाटेल का? त्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. मी म्हणलं ते आता आम्हालाही आगमनाला कळेल. आणि सिद्धेशनी आम्हालाही काही सांगितलं नाही की काय करायचंय ते. हम्म. आता कालांतराने त्याला ना 2 साड्या लागतात. आता 2 साड्या भेटत नव्हत्या त्यावेळेला. सेम मॅचिंग. सेम मॅचिंग. हा. त्यात 19-20 झालं तरी अरे वरचा रंग वेगळा, खालचा रंग डिफरन्स वेगळा. कळणारच. हां. हो. हम्म. मग नंतर आम्ही सिद्धेशला शेवटपर्यंत विचारतो, सिद्धेश काय आहे ते तरी सांग आम्हाला. म्हणजे आम्हाला त्या हिशोबाने काय, तुम्ही आणा, तुम्ही साडी आणा, मी बघतो काय सिद्धेशचं ते. ते झालं. बट अगेन मी ते बोलतो की सिद्धेश काही काही गोष्टी नाही सांगत, ते आमच्यासाठी बरं होतं, कारण तो बाहेर आला तेव्हा तो खूप वेगळा वाटत होता गणपती. वेगळा म्हणजे गेल्या वर्षीचं रूप म्हणजे युनिक होतं, खूप छान होतं मूर्ती. आणि अशी एंट्रीलाच असं म्हणजे तो खरंच ट्रॉलीवर न येता तो चालतोय हो. अशीच फिलिंग होती. आणि महागणपती म्हणजे त्यालाही त्याची काळजी असते. तो त्याप्रमाणे घडतो. त्याला त्याची म्हणजे गेल्या वर्षी तर एवढी काळजी होती की तो विसर्जनालाही लेट पोहोचला. हा. मग यावर्षी काय राजासोबत विसर्जन? नाही, असं काही नाही. कधी कधी काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. गेल्या वर्षी थोडंसं ट्रॉली पण तिथे पाण्यात फसली वगैरे, त्यामुळे पण अजून थोडासा वेळ झाला. विभागात पण थोडासा वेळ झाला, नो डाऊट झाला. पण आता विसर्जनाबाबत गाईडलाईन्स येतील अशी अपेक्षा आहे. कारण की सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे कोर्टाने. त्याप्रमाणे ज्या गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे मंडळ विचार करेल आणि मग त्यावर निर्णय घेऊ. कारण की काही गोष्टी असतात त्या मंडळच डिसाईड करतं, कोणाच्या अशा वैयक्तिक नसतात. त्याप्रमाणे सर्वमताने जो निर्णय होईल त्याप्रमाणे प्रयत्न करू. समजा अगर तसाच निर्णय आला तर यावर्षी पण असं म्हणजे अशी लालबागच्या राजाची चौपाटीवर एंट्री आणि महागणपतीची चौपाटीवर एंट्री. 2021 साली तसं झालं होतं. हो. पण त्यावेळी मूर्ती लहान होती. कारण मला आठवतं मी पण तिथे होतो त्यावेळेला. समोरच्या तराफ्यावर सुधीर भाऊ हो. होता, ह्या तराफ्यावर मी होतो. आणि एकाच वेळी म्हणजे जो तराफेवाला होता, आमचे मंडळाचे माजी पदाधिकारी म्हणजे उपायुक्त दिलीप सावंत साहेब यांनी, आता ते रिटायर्ड झालेले आहेत, त्यांनी तो तराफा मॅनेज केला होता महागणपती विसर्जनासाठी. पण त्यांनी एवढा लांब नेला की त्याला पण लालबाग राजाचं विसर्जन पाहायचं होतं. त्यामुळे पहिल्यांदा लाईफमध्ये मी लालबाग राजा आणि महागणपतीचं एकत्रित विसर्जन 2021 साली गिरगाव चौपाटीला पाहिलं. ते देखील प्रकाश उजेडात एकदम संध्याकाळी 4-5 वाजले असावेत त्यावेळी. असं बघू आता पुढे कसं होत आहे त्याप्रमाणे. आमची पण इच्छा आहे की त्यावेळेला कसं होतं, पण आम्ही म्हणजे मी बघितलेलं, पण प्रत्यक्ष लोकांनी नाही बघितलेलं. आमची अशीच इच्छा आहे की सगळ्यांनी बघा, आणि 75 वर्षी तरी. लेट्स सी, बघू आता. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बोला ना. ह्याचं उत्तर द्याल अशी अपेक्षा, यंदाचा महागणपती काय असेल? आता एवढं आम्हाला कळलं की शंकराचं आहे काहीतरी, बट काय? शंकराचंच आहे महागणपती. त्यांनी रफ स्केच दाखवलेलं आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांना. आणि मी म्हटल्याप्रमाणे काही काही गोष्टी सिद्धेश स्वतःकडे ठेवून देतो, त्याप्रमाणेच त्यांनी जस्ट शंकरारूपी थोडासा स्केच रफ दाखवलेला आहे. बाकी माझ्यावर सोडा तुम्ही, त्याचा नेहमीच आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तो आम्हाला आवडतो. आणि तसं असावं. मी मगाशीही म्हटलं तुला की कलाकार आहे तो, आणि महागणपतीबद्दल त्याला मनामध्ये म्हणजे इतर गणपतींबद्दल नाही असं नाही, पण एक प्रेम आहे, आदर आहे बऱ्याच वर्षांपासून. म्हणजे त्याच्या काय म्हणतात ना, प्रवासात घडत असतानाच्या प्रवासापासून तो महागणपती घडवतोय. बरोबर. त्यामुळे आणि 2022 साली मंडळाने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे मंडळाबद्दल आणि विशेषतः महागणपतीबद्दल मनात खूप त्याच्या प्रेम आहे, आदर आहे. आणि मंडळाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते असं घरच्यासारखे, मित्रासारखे संबंध आहेत त्याच्याकडे. त्यामुळे तो वेगळं रूप नक्कीच महागणपतीचं शंकर रूप आहे. जे मी पाटपूजनाच्या दिवशीही म्हटलं की 70 वर्षात अजूनपर्यंत असं कधी घडलेलं नाही आहे. कृष्ण 1-2दा झाला होता, पण शंकररूपी महागणपती घडला नव्हता. तो आपल्याला पहिला पाहायला मिळाला. जेवढे तुम्ही एक्साइट आहात तेवढा मी महागणपती बघतो म्हणून एक्साइट आहे ते नवीन रूप पाहिला. आणि 3 ऑगस्ट 2025 मग येत आहे ना, यायलाच हवं पारंपरिक आगमन सोहळ्याला. आता मी एक बोलतो की जसे आम्ही एक्साइटेड असतो ना काही गोष्टींसाठी, तसं एक
बाहेरच्या काही ब्लॉगर्स आहे ह्यांनाही थोडंसं ते हे ठेवायला हवं त्याचा भान. काही काही वेळेला असं होतं ना की तो गणपती तयार होतोय आणि ही लोक आधीच ते फोटोज किंवा फर्स्ट लुकच्या नादामध्ये तो अख्खं ती बोलतात ना ते क्रेज संपवून टाकतात की इतके दिवस आपण हे करतोय. तर त्यांच्यासाठी काही मेसेज? नाही, खरोखर त्या मला सर्वांच्या म्हणजे महत्त्वाचं म्हणजे योगेश कसं आहे माहिती आहे का, हे सर्व जे आहेत ना, मी जी तरुण पिढी म्हणा किंवा त्याच्याहून थोडीशी मोठी म्हणजे जे इन्स्टा आहेत, फेसबुक आहेत किंवा यूट्यूबर्स आहेत, सगळ्यांना मला म्हणजे आभार मानायचे आहेत, की हे गेले 10 वर्षांपासूनचे माझे त्यांच्याबरोबर संबंध आहेत, अजूनही आहेत. तर कुठे ना कुठे महागणपतीला यशामध्ये यांचाही खारीचा वाटा आहे. म्हणजे फक्त महागणपती नव्हे, उत्सवात पण जे दिवसरात्र मेहनत करतात, की दिवसरात्र फोटोज, व्हिडिओज, रील्स किंवा लाईव्ह ज्या काही गोष्टी असतात ना, यूट्यूबचे म्हणा, आता पॉडकास्ट येत आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे महागणपती, आपले सर्व गणपती लोकांना दूरदूरपर्यंत पोहोचतात. म्हणजे काही काही वेळी बाईट्स तर आहेत ना, आपल्या बाहेरून स्क्रीनशॉट्स येतात, अरे याच्यामध्ये तुला पाहिलं. आणि पहिलं तसं नव्हतं. पहिलं दूरदर्शन म्हणा किंवा तुमचे हे न्यूज चॅनल्स असायच्या, त्या बाईट्स असायच्या फक्त. पण आता हे कधी काय झालं, कुठच्या मंडळात काय टाचणी जरी पडली तरी ती पटकन कळते. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना, तुम्ही सगळ्या मेहनत घेत असताना ना, बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, म्हणजे कसं असेल काय असेल, पण ते फर्स्ट लुक जरा पूर्ण झाल्यावरच दिलात तर बरं होईल. आणि त्याप्रमाणे मूर्तिकार देखील प्रयत्न करत असतात. पण पण एवढा क्राऊड असतो, कुठून ना कुठून म्हणजे म्हणतात ना, पुढचा गेट बंद असला तरी स्वामी समर्थांच्या मठातून लोक म्हणजे ढोपरापर्यंत पीओपी मधून पाय घालतील, व्हाईट करतील, पण जातील, असेही असतात. आणि त्यातलं मीही एक आहे. मी तसं जाऊन बघून येतो, कारण की राहत नाही आपल्याला. पण बरोबर. तुम्ही ज्या पोस्ट करताना त्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवा. आणि महागणपती किंवा इतरही गणपती पूर्ण झाल्यावरच त्याचं जर रूप दाखवलं तर ती काही मजा वेगळीच असते. आणि ती उत्सुकता असते ना, ती तशीच ताणली देखील जाते. ओके, तर आता हा शेवटचा सेगमेंट म्हणजे लास्ट आपण हे घेतो याच्यामध्ये. काही आहे ना, मी हे सांगेन, मंडळांचे नाव सांगेन, त्या मंडळांकडून शिकण्यासारखं काय आहे ते तुम्ही सांगा. सगळ्यात पहिलं नाव बालगणेशचा बल्लाळेश्वर सीता सदन. बालगणेशचा बल्लाळेश्वर मंडळाचं खरोखर मी अप्रूप असतं मला नेहमीच, की साधारणतः 225 रूम आहेत, कारण की आम्हालाही ते वर्गणी देतात काळचुकी उत्सव मंडळाला. आणि काळचुकी उत्सव मंडळाच्या आधीच त्यांची स्थापना झालेली आहे 1950 साली वगैरे. आता यंदाचं वर्ष त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष, 1951ला स्थापना झाली. पण एवढ्या 225 रूममधून एवढा मोठा उत्सव करणे आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करणे, या मुंबईसारख्या या गिरणगावात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणे, कारण की बल्लाळेश्वरच्या नावं घेऊन पण अनेक भक्त येतात. बल्लाळेश्वर म्हणजे तसं त्यांनी नाव कमावलेलं आहे. खळीवाला बाप्पा म्हणा, एका इमारतीचा सर्वात मोठा उत्सव म्हणा, त्यांची जिद्द आहे ना, जे कार्यकर्त्यांची ज्यांची जी टीम आहे ना, आता 225 रूममधून किती कार्यकर्ते असतील? सगळ्याच्या सगळ्या रूममधून तर नसणार कार्यकर्ते. काही काही रूममध्ये एक असेल, काही काही रूममध्ये 2. एक साधारणतः 100 कार्यकर्त्यांची टीम म्हणा. पण ते 100 कार्यकर्ते आहेत ना, 1000 जणांचं त्यांच्याकडे बळ आहे, ती जिद्द आहे त्यांच्याकडे काम करण्याची. आणि उत्सव ते त्याप्रमाणे तडीच नेतात आणि सुंदर उत्सव करतात. आणि खरंच मला अभिमान आहे त्यांचा आणि एक अप्रूप देखील आहे की हे कसं सगळं शक्य होतं. पुढचं रंगाई बदकचं आहे. लाडका लंबोदर. लाडक्या लंबोदराचं जे रूप नेहमी म्हणजे सारंग मास्तरांनी जे घडवलेलं आहे ना, ते पाहण्यासाठी मजा असते. गेल्या वर्षी ती देखील ती मूर्ती बनली होती. मला वाटतं स्वामी समर्थांच्या बाबत त्यांचा तो देखावा होता. आणि त्यांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पौराणिक देखावे आहेत ते फार पाहण्यासारखे असतात, कारण की फार कमी ठिकाणी आता पौराणिक देखावे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याप्रमाणे त्या मंडळांनी तसं म्हणजे त्यांचा इतिहास जपलेला आहे आणि अजूनही जपतायत. आणि महत्त्वाचं म्हणजे जी बैलगाडीवरचं जो ज्यांचं विसर्जनाचं आहे परंपरा, ती त्यांनी जपलेली आहे. ती खूप म्हणजे दिसायलाही बरी वाटते ॲज अ गणेश भक्त, पाहायलाही बरी वाटते. आणि त्या गोष्टी त्यांनी कायम ठेवाव्यात तशा. पुढे अभ्युदयनगरचा राजा. अभ्युदयनगरच्या राजाबद्दल म्हणजे उत्सव मंडळ ज्यावेळी सामाजिक आम्ही देखावे बनवत होतो, त्यावेळी अभ्युदयनगरचा राजाबरोबर आमची कॉम्पिटिशन असायची. याची लोकसत्ता, गिरनार वगैरे. पण प्रत्येक वेळेला प्राइजेस अभ्युदयनगरचा राजा घेऊन जायचा, कारण की त्यांची थीम असायची. आणि फरक काय असायचा, आमचे देखावे आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बनवलेले असायचे आणि त्यांचे
प्रोफेशनल्स असायचे. कारण की अभिधनगरमध्ये म्हणजे आदेश बांदेकर वगैरे त्यांच्या ओळखीचा कुठे ना कुठे त्यांना फायदा झालेला असावा असं मला वाटतं. त्याप्रमाणे चांगल्या चांगल्या आर्ट डिरेक्टर त्यांनी त्यांच्याकडे घडवलेले आहेत, नवीन देखील घडवलेले आहेत. आणि खरंच खूप सुंदर प्लॉट्स असायचे अभिधनगरचे. आणि बक्षीस अभिधनगरला फिक्स असायचं. त्यांचे सामाजिक कार्य देखील होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे वीक पॉईंट म्हणजे आपली जत्रा ती होतीच. आणि आता सध्या त्यांनी निर्माण केलेली तो जो रथाधीशचा तो त्यांचा टॅग आहे किंवा त्यांचा जो रथ असतो आगमनाचा, तो खरंच खरंच म्हणजे नजर लागण्यासारखा असतो. त्याबाबत त्या मंडळाची वाहवा करायलाच हवी. परळचा राजा नरे पार्क. परळचा राजा नरे पार्क म्हणजे प्रत्येक जण म्हणतात की परळचा राजा दबंग आहे, हे आहे ते, पण असं काही नाही. परळचा राजांनी एक संस्कृती जपलेली आहे. परळच्या राजांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काम करतात ना, ते या गोष्टी बऱ्याच ठिकाणी कधी कधी बाहेर येत नाही. एवढी त्यांचं भरीव योगदान आहे. म्हणजे महाराष्ट्रावर काय काय ठिकाणी ज्यावेळी म्हणजे दुष्काळ पडतो किंवा पूर येतो किंवा अशा ठिकाणी येत ना, ते सर्वात पहिलं आपल्या इथून पाहिलं गेलं तर परळचा राजा मंडळ पुढे सरसावलेलं असतं. आणि मूर्तीबद्दल परळच्या भव्य दिव्यपणा, तो तेज आणि ती लकब आणि ती जी पोज असते ना, ती म्हणजे मूर्तिकार कोणी असो, तो परळचा राजा हे लांबूनही आपण ओळखू शकतो. ती खासियत आहे परळच्या राजाची. पुढे तेजुकाया. तेजुकाया पर्यावरणाचा राजा आपण त्याला आता म्हणतो. पण तेजुकाया हल्ली 4-5 वर्षांपासून मला वाटतं पर्यावरणाचं. पण तत्पूर्वी ज्या राजन झाड यांच्या मूर्त्या असायच्या खरंच पाहण्या, आणि त्याच्या खाली जो एलिमेंट असायचा त्यांच्याबरोबर, म्हणजे तो तुतारीवाला म्हणा किंवा अब्दागिरीवाला म्हणा. आणि ते मला वाटतं, माझं माहिती नसेल तर तू मला तिथे हे कर, बहुतेक ते देखील तिकडचेच रहिवाशी आहेत. म्हणजे त्यांची जुनी तेजुकायमध्ये रूम होती, त्यामुळे तो आपला गणपती म्हणून ते नेहमी करायचे. आणि त्याचं म्हणजे टॅग कळतं आपल्याला की ही राजन झाडांची मूर्ती. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचा देखील त्यात मंडळाचा नाव रुपायला येणारा हातभार आहे, विश्वस्तांचा आहे. पण त्यात राजन झाडांचा सिंहाचा वाटा आहे तेजुकायाच्या राजाच्या बाबत. आणि तो कायम राहावा आणि नेहमीच अशा वेगवेगळी कलाकृती आपल्याला पाहायला मिळावी. म्हणजे ती तेजुकाय मुळात आता तुम्ही बोललात म्हणून, आणि प्रेक्षकांनाही सांगतो, तेजुकायांनी आहे ना 3 मोठे मूर्तिकार तिथे. एक तर बागवे बंधू तेजुकायातले, झाड तेजुकायातले, आणि अगदी खातूही तेजुकायातले. हा बरोबर. आता पुढचं चिंचपोकेचा चिंतामणी. चिंचपोकळीचा चिंतामणी. चिंचपोकळीचा चिंतामणीने काय म्हणजे म्हणजे जसं मी मूर्ती पाहण्यासाठी तुला म्हटलं की गणेश गल्लीने म्हणजे गणेश भक्त ओढून आणले इथे, तसंच आगमन हा कॉन्सेप्ट चिंचपोकळीच्या चिंतामणीने म्हणजे नावारूपाला आणला किंवा त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याचं इम्प्लिमेंट केलं. पण एवढं सगळं होत असताना, एवढी हजारोंची गर्दी असताना, एवढ्या सगळ्या गोष्टी होताना, मला खरोखर त्या कार्यकर्त्यांचं आणि ती मॅनेज जे करतात म्हणजे आगमन सोहळा, त्या सर्वांचं खरोखर अभिनंदन करावं असं वाटतं. माझे मित्र आहेत तिथे, वासुदेव सावंत आहेत किंवा पेडणेकर आहेत किंवा उमेश नाईक आहेत. हे सर्व माझे मित्र आहेत. त्यांच्यावर माझी याविषयी चर्चा सुरू असते की कसं, पण खरोखर शिस्त आहे त्या मंडळात. आणि ती शिस्तीने मंडळाने जो निर्णय घेतला तो शेवटपर्यंत कायम ठेवावा कसा, हे चिंचपोकळीकडून शिकावं. म्हणजे जरी काही कंप्लेंट झाल्या, जरी काही 19-20 झालं, तरी संपूर्ण मंडळ पोलीस स्टेशनला असतं किंवा संपूर्ण मंडळ कोर्टात असतं. या सगळ्या गोष्टी आहेत त्या शिकण्यासारख्यात. आणि तो गर्दीचा उच्चांक आगमनाचा मला नाही वाटत कोणी तोडू शकेल. आणि खरंच, आणि चिंतामणीची मूर्तीच आता यावर्षी आपण एक्सायटेड आहोत, कलागंधमध्ये आलेली आहे, त्यामुळे चिंतामणी कसा घडेल यासाठी मी एक्सायटेड. पुढे काळा चौकीचा महागणपती. हा, काळा चौकीचा महागणपती माझं जीवन आहे. मी मगाशी म्हटलं की माझं नाव आहे ओळख महागणपती आहे, कारण की समाजामध्ये वावरत असताना की हा महागणपतीचा माझे पदाधिकारी आहे किंवा महागणपतीचा कार्यकर्ता आहे, ही ओळख महागणपतीने दिलेली आहे. आणि महागणपतीने अजूनपर्यंत आयुष्यात भरभरूनच दिलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडे खरंच काही मागण्याची गरज लागलेली नाही, तो आपसूक देतो आपल्याला. त्याच्याकडे फक्त पाहत बसायचं असतं. महागणपतीला आहे ना, रात्री उत्सव कालावधीमध्ये ज्यावेळी चला म्हटलं आता आपल्याला आराम करायचा आहे, आता जायचं आहे, तर त्यावेळी जायच्या आधी प्रत्येक वेळी मी 5 मिनिटं येऊन मूर्तीकडे पाहत असतो. हा माझा नित्यक्रम आहे उत्सव कालावधीमध्ये.
आणि ती एनर्जी मिळते ना, ती मला वर्षभर पुरते. कारण की आगमनात म्हणा, विसर्जनात म्हणा, आपण एकटाक पाहू शकत नाही. जो स्थिर होतो त्या जागेवर येतो, त्या प्रांगणात येतो, त्या प्रांगणामुळे आपल्याला जी पॉवर मिळते. आणि महागणपती कसं, महागणपतीच्या पासून 5 पावलांवर मी राहतो. त्यामुळे महागणपती इतरांसाठी 10 दिवस असेल, पण माझ्याकडे महागणपती जवळजवळ एक सव्वा महिना राहतो, आगमनाचे आधीचे एवढे दिवस. त्यामुळे महागणपती माझं सर्वस्व आहे आणि महागणपती माझ्या हृदयात आहे. आणि कधी कधी म्हणजे महागणपतीचा वरदहस्तच आहे म्हणता येईल, की कोणती गोष्ट माझ्याकडून म्हणजे दुर्बुद्धी सुचत नाही मला, महागणपती माझ्या पाठीशी असल्यामुळे. त्यामुळे निर्णय योग्य घ्यायला पण महागणपती कारणीभूत आहे. आणि संपूर्ण कुटुंबाला माझ्या महागणपतीचा आशीर्वाद पाठीशी आणि त्याची सेवा करण्याची संधी महागणपतीने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत द्यावी, हीच मागणी करतोय त्याला. आता शेवटचं, लालबागचा राजा. लालबागचा राजा. लालबागचा राजा म्हणजे गणेशोत्सवामध्ये विक्रमाधीश आहे. म्हणजे ज्या ज्यावेळी गणेशोत्सवाचं नाव येईल इतिहासामध्ये, म्हणजे पुढे मागे आपल्या उत्सवाचं काही दाखले दिले जातील. म्हणजे जसं आता महाराजांचे दाखले आपण ह्या 400 वर्षानंतर देतो, त्यावेळी गणेशोत्सवाचे दाखले पुढच्या अजून 300 400 शेकडो वर्षांनी दिले जातील. त्यावेळी लालबाग राजाचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलेलं असेल. एवढं लालबागच्या राजाने भक्तांसाठी भरभरून दिलेलं आहे. आणि लालबागचा राजा जो मागेल ते भक्तांचं पूर्ण करतो. आणि भक्त देखील लालबागच्या राजाला म्हणजे भरभरून देतात. आणि तो भरभरून जरी घेतलं तरी मंडळ त्याचा सदुपयोग करतं. आता एवढ्या कामगार भागामध्ये एवढी अभ्यासिका म्हणा, किंवा वाचनालय म्हणा, किंवा डायलिसिस सेंटर म्हणा, किंवा इतर ज्या काही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना, त्या एवढ्या नॉमिनल प्राईसमध्ये कोण देतं आपल्याला? कोणीच नाही. त्या डायलिसिसच्या सेंटरवर कित्येक लोकांचे म्हणजे आयुष्य वाढलेले आहेत. म्हणजे ज्यांना मरण दिसत होतं, पैशाअभावी दिसत होतं, की नाही शक्य आपल्याला आता बाहेर डायलिसिस घेणं, ते इथे आल्यानंतर त्यांनी काही कुटुंबांना आधार दिलेला आहे. पुन्हा जवानांसाठी ते नेहमी कार्य करत असतात. त्यानंतर ज्यांनी मागे बऱ्याच वेळा त्यांनी एक गाव पूर्ण दत्तक घेतलं होतं, तिथे घरं बांधून दिलेली आहेत. म्हणजे समाजकार्यामध्ये म्हणा किंवा धार्मिक कार्यामध्ये म्हणा, लालबाग राजाचा कोणीच हात धरू शकत नाही. म्हणजे लालबाग राजा हे आपल्यासाठी इन्स्पिरेशन आहे. पुढे आता दोघांमधला आहे ना एक चूज करायचा आहे फक्त तुम्हाला, हे की ते. आवडता मूर्तिकार राजू शिंदे की गणेश पोहेकर? राजू शिंदे. तर राजू शिंदे की अरुण दत्ते? अरुण दत्ते. अरुण दत्ते की संतोष कांबळी? संतोष कांबळी. संतोष कांबळी की प्रशांत देसाई? संतोष कांबळी. संतोष कांबळी की कृणाल पाटील? संतोष कांबळी. संतोष कांबळी की सिद्धेश दिगोळे? दोघांना नाही देऊ शकत त्यांचं, दोघंही नाही चालणार का? चालेल, फक्त राजाचं दर्शन द्या. पण सिद्धेश खूप सोप्स आहेत मला सिद्धेशकडून. आणि सिद्धेशनी असं मला वाटतं जस्ट आता 10 ते 15% त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे काम केलेलं. सिद्धेशचं अजून भरपूर काम यायचं आहे आणि सिद्धेशला अजून खूप मॅच्युअर्ड व्हायचं आहे. आणि ते मॅच्युरिटीसाठी सिद्धेशला महागणपती बळ देव हीच सदिच्छा शुभेच्छा. कलागंध एकच छंद. तर धन्यवाद दादा, इतका तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. आणि परत हा पॉडकास्ट कसा वाटला ते तुम्हीही सांगा. तुम्हालाही काही सांगायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावरून काही सांगू शकता. पॉडकास्ट म्हणजे खरंच ही चांगली संकल्पना आलेली आहे. पॉडकास्ट म्हणजे मंडळांबद्दल म्हणा किंवा गणेशोत्सवाबद्दल म्हणा, म्हणजे ज्या गोष्टी अननोन असतात, बऱ्याचशा अंशी बाहेर येत नाहीत, त्या बाहेर येतात आणि मन मोकळेपणाने गप्पा होतात ह्या. आणि त्यामुळे जे गणेश भक्तांना एक्साइटमेंट असते की महागणपतीचा इतिहास काय आहे, किंवा महागणपती मंडळ चालतं कसं, किंवा गिरणगावाचा गणेशोत्सव कसा आहे, त्या सगळ्या गोष्टीसाठी हा पॉडकास्ट लोक नक्कीच पाहतील. आणि विशेषतः योगेश चिंदवणकर आणि ट्रॅव्हल विथ योगेश यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी ही संकल्पना सुरू केलेली आहे. मूर्तिकारी केलेल्या मंडळातल्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांबद्दल देखील हे करतात आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तुमची जी संकल्पना आहे, म्हणजे तुमचा जो निर्मळ हेतू आहे, त्यात तुम्ही साध्य व्हाल. ही सदिच्छा शुभेच्छा. भेटू उत्सवात. ठीक आहे, इतकं बोलून आम्ही रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.